नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाधान कोकाटे सरांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण चॅप्टर नंबर 3 अर्थात आपला अर्थवेध बेसिक टू ऍडव्हान्स इकॉनॉमिक बॅच 1.0 या बॅच मधील चॅप्टर नंबर 3 आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास अर्थात इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे चॅप्टर या ठिकाणी आपण पाहत आहोत. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आपला हा जो चॅप्टर आहे ह्या चॅप्टरचा काही कंटेक्स्ट मी तुम्हाला सांगतो. हा कंटेक्स्ट तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच की कुठल्याही देशामध्ये जर नुसतं जीडीपी वाढला तर त्याचा इकॉनॉमिक आपण ग्रोथ म्हणतो, पण जर त्या जीडीपीचा वाढलेला फायदा म्हणजे वाढलेल्या जीडीपीचा फायदा जर खालच्या तळागाळातील लोकांना होत असेल तर त्या पर्टिक्युलर प्रोसेसला आपण डेव्हलपमेंट असं म्हणतो. हे तुम्हाला एकदम सिंपल भाषेमध्ये सांगतोय. आणि मग ही ओव्हरऑल विकासाची प्रक्रिया आहे, तर ती सर्वसमावेशक असेल तरच तिला विकास म्हटलं जातं. आणि जगाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं, वेगवेगळ्या थिंकर्सने त्याच्यावर वेगवेगळे ओपिनियन सांगितलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला विकास मोजण्यासाठी तुम्हाला हे पॅरामीटर वापरावं लागतील, राईट. मग जगामध्ये वेगवेगळ्या थिंकरने म्हणा, वेगवेगळ्या संस्थांनी म्हणा, जसं की युनायटेड नेशन असेल, राईट, तर त्यांनी वेगवेगळे त्या ठिकाणी इंडायसिस क्रिएट केलेला आहेत, वेगवेगळे निर्देशांक क्रिएट केलेला आहेत आणि त्या निर्देशांकाचा अभ्यास आपल्याला ह्या लेक्चरमध्ये करायचा आहे. तर हा चॅप्टर लक्षात घ्या, एक्झामच्या अँगलने खूप इम्पॉर्टंट आहे, राईट. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा त्याच्यावर थिंकर पण विचारले जातात आणि वेगवेगळे इंडायसिस देखील विचारले जातात, त्याच्या आकड्यावर विचारले जाते. आणि कंबाईन वगैरे सारख्या एक्झामसाठी याच्यावर हे जे वेगवेगळे निर्देशांक आहेत त्याच्या आकडेवारी, राईट, त्याच्या थीम्स, करंटच्या अँगलने त्याच्यावर डेटा विचारला जातो, राईट. त्याच्यामुळे त्या अँगलने हा चॅप्टर आपला खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, तर आपण काय करूया, आता आपण आपला जो इंडायसिसचा पॉइंट आहे त्याच्यावर त्या ठिकाणी येऊया, मग तुम्हाला तो चॅप्टर आपण डिटेलमध्ये पाहूया. आता बघा, ओव्हरऑल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे काय, आधी तुम्हाला याचं मी बेसिक कन्सेप्ट सांगतो. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे मानव संसाधन विकास म्हणजे काय, राईट. ह्युमन ला आपल्याला काय करायचं या ठिकाणी डेव्हलप करायचे. आता एवढं सिंपल आपण याचं मिनिंग सांगू शकतो, पण आपण थोडंसं टेक्निकल अँगल या ठिकाणी पाहूया. तर प्रोफेसर मेयर नावाचे जे होते तर त्यांनी मानव संसाधन विकास अर्थात ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट याची व्याख्या कशी केली बघा. देशाच्या आर्थिक आणि राजकीय विकासाच्या दृष्टीने किमान आवश्यक बाब म्हणून शिक्षण, कौशल्य आणि अनुभव अशा आहे अशा लोकांच्या संख्येमध्ये वाढ करण्याची प्रक्रिया. म्हणजे पुन्हा सिंपल भाषेमध्ये सांगतो, लोकांचं शिक्षण आपल्याला करायचे, राईट. नंतर लोकांचं कौशल्य वाढवायचे, ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचा अनुभव पण वाढवायचे. नुसतं शिक्षण कामच आहे का, नाही, लोकांना स्किल पाहिजे ना. बघा, आपण म्हणतो की आपल्याकडे इंजिनियर लोक भरपूर आहेत, पण त्यांना काम करण्याजोगं स्किल आहे का आपल्याकडं, जास्त नाही. म्हणून नुसतं शिक्षण उपयोगाचं नाही, तर त्यांना स्किल असणं गरजेचं आहे, राईट. म्हणजे एज्युकेशन, नंतर स्किल्स आणि एक्सपिरियन्स हे तिन्ही फॅक्टर यांनी याच्यावर फोकस केलेला आहे. ज्यांना इंग्लिशमध्ये कीवर्ड लिहून घ्यायचे तुम्ही लिहून घेऊ शकता, राईट. ह्या सगळ्या प्रक्रियेला प्रोफेसर मेयर यांनी मानवी संसाधन विकास असं म्हटलंय. खाली इंग्लिशमध्ये तुम्हाला मी ऑलरेडी डेफिनेशन दिलेली आहे. द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग द नंबर ऑफ पर्सन्स हू हॅव द स्किल्स, एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स या तिन्ही गोष्टी पाहिजेत. कशासाठी, तर तुमच्या देशामध्ये इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल डेव्हलपमेंट व्हायची असेल तर, राईट. त्याच्यानंतर पुढचं बघा, आता हे जे ह्युमन रिसोर्सेस त्याला दुसरं टेक्निकल भाषेमध्ये ह्युमन कॅपिटल असं आपण म्हणतो. आणि ह्युमन कॅपिटलवर याच्यावर ऑलरेडी एमपीएससीने प्रश्न विचारून झालाय की ह्युमन कॅपिटल मध्ये नेमकं काय काय येतं, राईट. तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या, त्याचं नॉलेज, त्याचे स्किल, त्याचे अनुभव, ह्या सगळ्या गोष्टी ह्युमन कॅपिटलचा पार्ट आहे, राईट. तर देशाच्या विकासाच्या दृष्टीने नुसतं भौतिक भांडवल कामाचं आहे का, नाही, तर नुसतं फिजिकल भांडवल म्हणजे फिजिकल इन्व्हेस्टमेंट किंवा फिजिकल कॅपिटल कामाचं नाही. त्याचबरोबर तुम्हाला ह्युमन कॅपिटल म्हणजे मानवी भांडवलाची देखील तेवढी गरज आहे मित्रांनो. आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला ह्युमन कॅपिटल बरोबर तुमचं फिजिकल कॅपिटल अशा दोन्हीचा संगम घालून त्या ठिकाणी देशाचा विकास करावा लागतो. ठीक आहे, आता ह्युमन कॅपिटल महत्वाचं आहे हे सांगणारे काही थिंकर होते. म्हणजे त्यांनी सांगितलं की फक्त फिजिकल कॅपिटल महत्वाचं नाही, तर तुम्हाला ह्युमन कॅपिटल देखील महत्वाचं आहे. मग ऍडम स्मिथ सारखा थिंकर आहे, मार्शल सारखा थिंकर आहे, ऑर्थर लेविस ज्याला विकास अर्थशास्त्राचं जनक मानलं जातं, त्या सगळ्यांनी या ह्युमन कॅपिटलवर फोकस केलेलं होतं. त्याच्यानंतर एक टी.डब्ल्यू. शूल्ड नावाचा एक थिंकर आहेत, तर त्यांनी काय केलेलं मित्रांनो, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे 5 वेगवेगळे मार्ग सांगितलेत. तर 5 वेगवेगळे मार्ग कुठले, पहिला मार्ग सांगितलाय तुम्ही आधी लोकांना आरोग्याच्या सुखसोयी सुविधा द्या. काय द्या, आरोग्याच्या सोयी सुविधा त्यांना उपलब्ध करून घ्या. मग त्याच्यामध्ये लोकांची तुम्ही आयुर्मान वाढवा, म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो त्याला, आयुर्मान म्हणजे काही लोकांचं लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवा. नंतर लोकांची सशक्तता वाढवा, म्हणजे काय रे, तर त्यांची ओव्हरऑल स्ट्रेंथ वाढवा. सशक्तता म्हणजे काय, ओव्हरऑल त्यांची स्ट्रेंथ वाढवा, राईट. नंतर पुढे त्यांची कार्यक्षमता वाढवा, म्हणजे काय, त्यांची इफिशियन्सी वाढवा.
राईट, आणि त्याची उपयोगिता म्हणजे काय, त्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढवा. राईट, या सगळ्या गोष्टी आपल्याला जर वाढवता आल्या तर त्याला आपण म्हणू शकतो की कुठेतरी विकास झालाय किंवा त्यांचा संसाधनाचा विकास झालाय. असा झाला पहिला मार्ग. दुसरा मार्ग काय, तर त्यांना कामाचं प्रशिक्षण द्या, त्यांना ट्रेनिंग द्या. राईट, त्यांना स्किल द्या. तर यामध्ये उत्पादन संस्थांकडून जुन्या लोकांना, कामगारांना आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग देत असतो. लक्षात घ्या, या ठिकाणी काय करायचंय, कामाचं ट्रेनिंग द्यायचंय. म्हणजे समजा एखादा काम मॅन्युअल करत असेल, त्याला मशीनवर चालवायचं काम द्या, त्याला स्किल द्या, कॉम्प्युटर वापरायचं नॉलेज द्या, याच्या लक्षात एआय वापरायचं नॉलेज द्या. पुढचा आहे, पुढचा मार्ग तो म्हणजे प्राथमिक, दुय्यम आणि उच्च पातळीवरील शिक्षण व्यवस्था. या ठिकाणी त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण द्या. प्राथमिक शिक्षण द्या, मूलभूत शिक्षण द्या, माध्यमिक शिक्षण द्या, तृतीय शिक्षण द्या किंवा उच्च शिक्षण द्या. हे शिक्षण देणं देखील गरजेचं आहे. पुढचं आहे प्राथमिक, दुय्यम आणि उच्च पातळीवरील शिक्षणाची व्यवस्था करणे. राईट, ठीक आहे. तर शिक्षण त्यांना दिलं, नंतर पुढचं ते म्हणजे उत्पादन संस्थेकडून राबवले जात नाहीत असे प्रौढांसाठी अभ्यास कार्यक्रम राबवणे. आता कधी कधी कसं असतं लक्षात घ्या, ऍडल्ट एज्युकेशन आपण म्हणतो, तर ऍडल्टचं एज्युकेशन करणं देखील गरजेचं आहे. एक्झाम्पल आपण म्हणू शकतो जसं की ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन सर्व्हिसेस. म्हणजे बघा, एखादी व्यक्ती शाळेमध्ये गेली पण त्याच्यामध्ये तेवढं शिक्षण थांबतंय का, नाही. तो व्यक्ती आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहिला पाहिजे. त्या अँगलने आपण भारताच्या बाबतीत सांगायचं झालं तर ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन सर्व्हिसच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळं आपण नॉलेज देतो. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी कशी आली, त्याचा वापर कसा करायचा, खतं कशी द्यायची, म्हणजे त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज त्या ठिकाणी आपल्याला देता येईल. राईट, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पुढचं ते म्हणजे बदलत्या रोजगाराच्या संधी साध्य करण्यासाठी व्यक्तीची कुटुंबाची स्थलांतर करणे. कधी कधी काय होतं, एखाद्या ठिकाणी जॉब उपलब्ध नसेल, तुम्ही ज्या ठिकाणी जॉब आहे त्या ठिकाणी त्यांना स्थलांतर करा. राईट, असे वेगवेगळे त्यांनी काय केलेले, वेगवेगळे मार्ग सांगितले. कुणी, TW शूल्ड यांनी, लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर पुढचं आलं लक्षात, हे होतं तुमचं ह्युमन कॅपिटल. सिंपल भाषेमध्ये थोडक्यामध्ये काय सांगू शकतो आपण, ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट म्हणजे शिक्षण, प्रशिक्षण, त्याच्यानंतर तुमचं आरोग्य, या सगळ्यावरील खर्च आणि त्यासाठी राबवले जाणारे वेगवेगळे कार्यक्रम. पुन्हा सांगतो, शिक्षण, आरोग्य, प्रशिक्षण, या सगळ्यांवरचा खर्च, ते वेगवेगळे राबवले जाणारे कार्यक्रम, या सगळ्यांना आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असं म्हणतो. ठीक आहे. तर हे होतं मित्रांनो ओव्हरऑल बेसिक कन्सेप्ट. आता याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की पुढे वेगवेगळे इंडिकेटर मध्ये आपण वेगवेगळे आयाम कसे कन्सिडर करतो. हे जर तुम्हाला बेसिक कळलं, तुम्हाला वेगवेगळे निर्देशांक लवकर कळून येतील. त्याच्यापैकी वन ऑफ द आपल्याला पाहिजे तो म्हणजे जेंडर. ठीक आहे ना, काय GSNI म्हणजे काय, जेंडर सामाजिक नियम आणि निर्देशांक. राईट, तर हा निर्देशांक आपल्याला ठिकाणी पाहायचा आहे. आता बघा, हा जो इंडेक्स लक्षात घ्या नेमका आला कुठून, ह्या सुरुवातीची जे होते लक्षात घ्या 2019 मध्ये ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट म्हणजे मानव विकास अहवालामध्ये जो UNDP द्वारे काढला जातो. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट कोण काढतं, UNDP. तर त्यांनी 2019 मध्ये अशा प्रकारचा इंडेक्स त्या ठिकाणी दिलेला होता. कुठला रे, GSNI म्हणजे काय, जेंडर सामाजिक नियम आणि निर्देशांक 2019 मध्ये आलेला होता. आणि त्यांनी त्याच्यामध्ये 4 आयाम सांगितले होते. आता जेंडर तुम्हाला लक्षात आला असेल की याच्यामध्ये स्त्रियांच्या बाबतीत काही ना काही गोष्टी बोललेल्या आहेत. आपण मुद्दा अगोदर घेतो, आपल्याला पिटून पुढे वेगवेगळे इंडेक्सेस पाहायचे, पण हा थोडासा वेगळा आहे म्हणून आपण अगोदर घेऊन टाकतोय. याच्यामध्ये 4 आयाम त्यांनी सांगितलेत की स्त्रियांच्या बाबतीमध्ये बघा, राजकीय, नंतर म्हणजे काय पॉलिटिकल, शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल, आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक, आणि शारीरिक एकात्मता म्हणजे काय रे, फिजिकल इंटिग्रिटी. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना साध्य करता आलेल्या आहेत का, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि काय तर शारीरिक एकात्मता त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना आहे का उपलब्धता. आता हे ज्यावेळेस आपण इंडेक्स कॅल्क्युलेट करतो त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे, आपण तुम्हाला मी आता सांगितले की पॉलिटिकल, इकॉनॉमिक, नेमकं याच्यामध्ये नेमकं येतं काय ते आधी सांगणं महत्वाचं आहे. बघा, सध्या पॉलिटिकलच्या बाबतीमध्ये महिलांना जर डेमोक्रेसीमध्ये जसे पुरुषांना अधिकार असतात तसे सेम अधिकार आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. राईट, मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ पण सांगेल कसं कसं आहे. नंतर मेन मेक बेटर पॉलिटिकल लीडर्स दॅन वुमन डू, म्हणजे असं म्हणतात की स्त्रियांनी राजकारणामध्ये येऊ नये, स्त्रिया राजकारण स्त्रियांचा प्रांत नाही, असं काय असतं, लोकांची संकुचित उत्तर असते. तर म्हणून पॉलिटिकल अँगल पाहताना आपल्याला हे पाहावं लागतं की महिलांना समान अधिकार आहेत का, म्हणजे इलेक्शन मध्ये त्यांना तिकीट भेटतंय का, तिकीट भेटून पण ते निवडून येत आहेत का, निवडून आल्यानंतर पण त्यांना त्यांचे जे पती, मुलं जे काय असतील त्यांना त्याचा वापर करून देत आहेत का, की आपल्याकडे सरपंच पती नावाचे कन्सेप्ट आहे किंवा आपल्याकडे प्रॉक्सी सरपंच कन्सेप्ट. बघा, प्रॉक्सी सरपंच म्हणजे काय, या ठिकाणी त्याचा नवरा जो असतो, राईट, तो काय करतो, कारभार चालवतो. तुम्ही पंचायत सिरीज पाहिली असेल, बघा पंचायत सिरीजतून तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी जो पुरुष असतो त्याच्या हातात सगळे अधिकार असतात आणि ती महिला फक्त नॉमिनल शिक्का मारायचं काम करत असते. राईट, अशी पद्धत भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. तर असं व्हायला नको, खरं त्यांना त्यांचा अधिकाराचा वापर करता येतोय का. राईट, तशा पद्धतीने. पुढचं एज्युकेशनल. आता इंडियाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं
तर उच्च शिक्षणामध्ये अजूनही आपल्याकडे महिलांचं प्रमाण कमी, लक्षात घ्या. कारण का, बऱ्याचशा महिला काय होतात ना, ड्रॉप आउट रेशो जास्त आहे महिलांच्या बाबतीमध्ये. म्हणजे प्राथमिक शिक्षणा बाबतीमध्ये ठीक आहे, बऱ्यापैकी स्त्रिया शिक्षणामध्ये आहेत, मुली शिक्षणामध्ये आहेत, पण जसं जसं वय वाढत जातं, कशामुळे, जसं जसं वय वाढत जातं मग त्यांना एकतर लग्नामुळे घरी राहावं लागतं, किंवा घरचं काम असल्यामुळे घरी राहावं लागतं, वेगवेगळे त्यांना प्रॉब्लेम असू शकतात, या सगळ्याबद्दल त्यांचा ड्रॉप आउट रेशो वाढतो. मग हायर एज्युकेशन मध्ये महिलांचं प्रमाण कमी होऊन जातं, राईट. उच्च शिक्षणामध्ये त्यांचं प्रमाण आलेली कमी होऊन जातं, त्यामुळे त्यांनी हा फॅक्टर ठिकाणी घेतलाय. पुढचा इकॉनॉमिक. इकॉनॉमीच्या बाबतीत आपल्याला सांगायचं झालं तर मेन शुड हॅव मोर राईट टू जॉब दॅन वुमन, असं आपल्याकडे एक संकुचित वृत्ती आहे बघा. एक प्रकारचं आपल्याकडे संकुचित वृत्ती आहे. काय तर की महिला कुठे कामाला जातात का, तुम्ही ऐकलं असेल बघा, एका ठिकाणी कसं असतं की एखादा पुरुष काय म्हणतो, नाही नाही आमच्या बायका खूप घरंदाज आहेत, आम्ही बायकांना कुठे कामाला पाठवत नाही. हे झालं संकुचित वृत्ती. पण त्या महिलेला काम करत असेल तर तिला कामाची आवड आहे, तिला पण स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, तिला पण करिअर करायचंय, हे लक्षात. तर मेन इथे संकुचित वृत्तीला त्या ठिकाणी टार्गेट केलं इकॉनॉमीमध्ये. आणि मेन मेक बेटर बिझनेस एक्झिक्युटिव्ह दॅन वुमन, म्हणजे हा एक संकुचित वृत्ती आहे की बिझनेस एक्झिक्युटिव्ह म्हणजे समजा एखाद्या कंपनीचे सीईओ जर एखाद्या महिला असेल तर ते काही पुरुष काय करतात, तिला थोडंसं काय म्हणतात, त्याला वेगळ्या नजरेने पाहतात. म्हणजे एकतर तिला जेंडरच्या अँगल कमेंट करणे, किंवा तिच्याकडनं काही चूक झाली ती त्याला टॉन्ट मारणे, की बघा शेवटी बाई ती बाई, म्हणजे येतं का लक्षात अशा पद्धतीने. तर हा जो संकुचित वृत्ती आहे की पुरुष हे स्त्रियांच्या तुलनेमध्ये चांगलं काम करू शकतात, हे कुठेतरी खोडून काढलं पाहिजे, म्हणून त्यांनी या ठिकाणी इकॉनॉमिक हा फॅक्टर कन्सिडर केलाय. आणि पुढचं फिजिकल इंटिग्रिटी. फिजिकल इंटिग्रिटी म्हणजे काय, तर महिलांना ओव्हरऑल त्यांची शारीरिक इंटिग्रिटीचा त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे का, म्हणजे प्रॉक्सी फॉर इंटिमेट पार्टनर व्हायलन्स. त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो, आपल्याला माहिती की स्त्रियांवर वेगवेगळे शारीरिक अत्याचार होऊ शकतात, म्हणजे घरच्यांकडनं तुम्हाला सांगतोय, पुरुषांद्वारे त्या ठिकाणी भले लग्न झालेलं असेल तर आपण मॅरिटल रेप म्हणतो. मग त्या ठिकाणी महिलांची कन्सेंट आहे का, तर मॅरिटल रेप सारख्या गोष्टी होत राहतात, राईट. किंवा मग फिजिकल व्हायलन्स, किंवा तिला मुलंबाळ पैदा करण्याचा अधिकार आहे का, म्हणजे समजा ती म्हणली की मला हे मूल जन्माला घालायचं नाही, किंवा मला एवढे मुलं जन्माला घालायचे, किंवा आता जे आपल्याकडे येणारे मुले समजा त्यांनी जर बाहेर जर इलिगली कुठं तिची सोनोग्राफी वगैरे किंवा लिंग चाचणी केली आणि जर त्याच्यामध्ये कळलं की येणारी जे बाळ आहे ती मुलगी असेल, तर कधी कधी कसं होतं, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये त्या बाळाचं काय केलं जातं मित्रांनो, तर त्या ठिकाणी तिचं गर्भपात केला जातो. आणि माझ्या ठिकाणी अशा ठिकाणी काय होऊ शकतं, तर त्या महिलेला स्वतःच्या बॉडीवर काय अधिकार राहतो का नाही, तर माझा फिजिकल इंटिग्रिटी. आणि आपल्याला माहिती पॉलिटिक्सच्या अँगलने अंडर आर्टिकल अंडर कुठला आर्टिकल 21, अंडर आर्टिकल 20 ऑफ पॉलिटी महिलांना कसं आहे हा अधिकार आहे की स्वतःला मूल जन्माला घालायचं की नाही घालायचं हे सगळं तिला अधिकार आहे, म्हणजे तिला राईट टू प्रायव्हसी पण आहे आणि स्वतःवर अधिकार देखील आहे अंडर आर्टिकल 21, राईट. तर हे सगळे चार आयाम आपण याच्यामध्ये पाहिले. आणि मग या सगळ्यांचे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतात कसं, तर बघा, जर तुमचे व्हॅल्यू 0 आला याचा अर्थ असा असतो की व्यक्तीमध्ये पूर्वग्रहाचा अभाव आहे. म्हणजे काय, तुमची ह्या इंडेक्सचे काय करतात, ते चार तुम्हाला मी सांगितलं ना वेगवेगळ्या डायमेन्शन, या सगळ्यांचा एक मीन काढतात, राईट, थोडक्यात सरासरी काढतात. तर मीन काढल्यानंतर त्याची काही ना काही व्हॅल्यू येईल, ते असते 0 ते 1, लक्षात घ्या. 0 ते 1 अशी व्हॅल्यू असते. जर ती व्हॅल्यू 0च्या जवळ आली याचा अर्थ असा असतो की तुमच्यामध्ये अशा प्रकारचा प्रिज्युडाइस नाहीये. पूर्वग्रह म्हणजे काय, हे सगळ्या प्रकारचे प्रिज्युडाइस आहेत ना, राईट. आपल्या सोसायटीमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रिज्युडाइस आहे लोकांमध्ये, की महिलांना काम करत नाही, महिला चांगले राजकारणी होऊ शकत नाही, महिलांना काही त्यांच्या स्वतःवर बॉडीवर काय अधिकार नाही, महिला शेवटी पुरुषांचे गुलाम आहेत, असं हे आपल्याकडं संकुचित वृत्ती आहे, म्हणजे प्रिज्युडाइस आहेत, लक्षात ठेवा. मग हे जर प्रिज्युडाइस आपल्याला कमी करायचे असतील तर जेवढी व्हॅल्यू कमी ना तेवढं ते चांगलं असतं. म्हणजे ह्या इंडेक्स मध्ये लक्षात घ्या, जर व्हॅल्यू 0च्या जवळ आली याचा अर्थ ते चांगलं असतं, लक्षात घ्या, हे झालं पॉझिटिव्ह. आणि जर की व्हॅल्यू ती 1च्या आसपास आली तर याचा अर्थ निगेटिव्ह समजलं जातं. म्हणजे काय, तुमच्या देशामध्ये खूप सारे प्रिज्युडाइस आहेत, पूर्वग्रह आहेत, स्त्रियांच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या लोकांची संकुचित वृत्ती आहे, लक्षात ठेवा, राईट. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे निर्देशांक मोजले जातात. एक असतं GSN1, राईट, दुसरं असतं GSN2, राईट. तर GSN1 म्हणजे काय रे, किमान एक पूर्वग्रह आहे, म्हणजे किमान एक तुमच्या महिलांच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे कमीत कमी एक तुम्ही कुठला तरी पूर्वग्रह याच्यामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे काय, एक प्रिज्युडाइस तुमचा पुरुषांच्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये ठेवलाय. आणि दुसरं आहे GSN2 म्हणजे काय, किमान 2 पूर्वग्रह असलेल्या लोकांचे प्रमाण तुमच्या सोसायटीमध्ये. आणि लोक म्हणजे फक्त पुरुषच नाही बरं का, स्त्रिया पण आल्या याच्यामध्ये. महिलांच्या बाबतीमध्ये तुमचं वृत्ती कशी आहे, तुमचा अप्रोच कसा आहे. एक प्रिज्युडाइस असेल त्याला GSN1 म्हणतो, आणि कमीत कमी 2 असतील त्याला GSN2 म्हणतात. अशी अनुसार त्यांचं मग तुमचे रँकिंग केलं जातं. ठीक आहे. आता 2023 ची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे, लेटेस्ट आकडेवारी उपलब्ध नाही, 2023 ची आकडेवारी उपलब्ध आहे. जगामध्ये सांगायचं झालं तर जगाचा GSN1 किती आहे, तर तो 88.69% आहे.
म्हणजे विचार का, जगातल्या 88.69% लोकांचा कमीत कमी एक प्रिज्युडाइस आहे. कोणाविषयी? स्त्रियांविषयी. कमीत कमी एक पूर्वग्रह कमीत कमी आहे. म्हणजे काही ना काही ते त्यांच्या बाबतीत वाईट विचार करतात. पूर्वग्रह, राईट. कमीत कमी एक ते काय करतात, स्त्रियांबाबतीत एक पूर्वग्रह आहे, म्हणजे प्रिज्युडाइस त्यांच्या बाबतीत आहे, राईट. नंतर GSN2 म्हणजे कमीत कमी 2 असणार. किती येत रे? तर ते 70%च्या आसपास. म्हणजे 70% लोकांना स्त्रियांच्या बाबतीमध्ये 2 पूर्वग्रह तर आहेतच. विचार करा. आणि मग तुम्ही म्हणाल की मग असे कोणी आहे का की जे स्त्रियांना चांगलं ट्रीट करतात, की त्यांच्या बाबतीत चांगला अप्रोच ठेवलाय, की त्यांच्या मनामध्ये स्त्रियांबाबतीत कुठलाही पूर्वग्रह नाहीये, म्हणजे नो प्रिज्युडाइस, असं कोणी आहे का? तर ऑब्विसली जनता खूप हाताच्या बोटावर मोजणी एवढी आहे, ते फक्त मित्रांनो 11.31%. मग हे लोक आपण आयडिया म्हणू शकतो की स्त्रियांबाबतीत चांगला विचार करतात. ठीक आहे. तर असा विचार केला, टॉप फॉर्मर कोण असेल? टॉप फॉर्मर ऑब्विसली थोडेसे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज वाले असतील की किंवा मग थोडेफार डेव्हलप कंट्री, की न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया शेजारचा देश आहे, न्यूझीलंड, नंतर UK, स्वीडन, ह्या कंट्रीमध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये पूर्वग्रह कमी आहेत. म्हणजे काय, त्यांचं GSN1 आणि GSN2 मधला कामगिरी चांगली आहे, राईट. कोण कोण आहे? न्यूझीलंड, UK आणि स्वीडन. लक्षात घ्या. ठीक आहे. असं लक्षात घ्या. हे बघा, लक्षात होतं कसं लक्षात ठेवणार? न्यूझीलंडचा N, UKचा U आणि स्वीडनचा S. ठीक आहे. तर असं तुम्ही करू शकता. हे नुस आहे ना, याला उलट करा, सून करा. सून, आपल्या घरामध्ये सून असते ना, सून असते, सुनेला आपलं चांगलं ट्रीट करायचं असं तुम्ही लक्षात ठेवा, सून. ठीक आहे. असं ट्रिक लक्षात ठेवा. ठीक आहे. ही लक्षात. पुढचं आहे भारताच्या आकडे. तर भारताचं पण पाहणं गरजेचं ना, जगाचं पाहतोय, आपल्या घरात काय चाललंय ते पाहणं पण गरजेचं आहे. तर जगाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं, भारतामध्ये बघा किती प्रिव्हिलेज आहे. भारतातल्या 99.22% लोकांमध्ये स्त्रियांविषयी एक पूर्वग्रह आहे. आता तुम्ही म्हणाल 99% म्हणजे याच्यामध्ये स्त्रिया पण आल्या ना, कारण भारतामध्ये 48.5% स्त्रिया आहेत. विचार करा, म्हणजे ह्या 99% मध्ये स्त्रिया पण आल्या. स्त्रियांविषयी स्त्रियाच्या हे म्हणू शकतो आपण सूत्रात. बघा, आपण काय म्हणतो, स्त्रियाच्या सूत्रात बरोबरच आहे. सासूच म्हणते की आम्हाला मुलगी मुलगी आपत्य म्हणून नकोय. म्हणजे सासू काय म्हणते, सुनेला सांगते की आम्हाला वंश वाढवायचंय, आम्हाला पोरगाच पाहिजे, राईट. वंश वाढवायचंय. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय दिसतंय, काही प्रकारचं प्रिज्युडाइस दिसतो का नाही? म्हणून लक्षात घ्या, भारतामध्ये 90% लोकांमध्ये एक ना कमीत कमी एक प्रिज्युडाइस आहे. नंतर 86.2% लोकांकडे 2 पूर्वग्रह आहेत. म्हणजे बघा, भारतामध्ये कंडिशन खूप वस्त आहे. जगामध्ये तरी थोडीफार कमी होती. इकडे 88 होतं, भारतामध्ये डायरेक्ट 99, इकडे 70 होतं, इकडे 86% एवढं प्रिज्युडाइस आहे. आणि मग तुम्ही म्हणाल की भारतामध्ये चांगले लोक नाहीत का? आहेत ना. त्याचं प्रमाण खूप म्हणजे खूप कमी, 0.78% लोकांना भारतामधल्या कुठल्याही प्रकारचा बायस नाही स्त्रियांविषयी. ते असं म्हणू शकतो आपण देव माणूस आहेत की त्यांना स्त्रियांविषयी ऍसेच काही पूर्वग्रह नाहीये. ठीक आहे. असं ओव्हरऑल आहे. आणि मग ते खाली आपण ब्रेकडाऊन केलं की राजकीय बाबतीमध्ये, शैक्षणिक बाबतीमध्ये, आर्थिक बाबतीमध्ये आणि शारीरिक एकात्मिक बाबतीमध्ये हे खाली ओव्हरऑल ब्रेकडाऊन केले. पण हे ओव्हरऑल तुम्हाला मी सांगितले ना, हे जास्त महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथून पुढे लक्षात घ्या, आपल्या ह्या चॅप्टरचा सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर सुरू होत, आपल्या सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक सुरू होतं मित्रांनो, तो म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, अर्थात मानव विकास निर्देशांक. हा लक्षात घ्या, आयोगाचा खूप म्हणजे फेवरेट टॉपिक. लक्षात घ्या, PYQ अँगल, तुम्ही कुठली PYQ उचलून पहा, राज्यसेवा कंबाईन वगैरे, सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे हा. आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, ते पुढे पाहणारच आपण. तर ह्युमन डेव्हलपिंग इंडेक्स म्हणजे मानव विकास निर्देशांक, हा टॉपिक महत्वाचा का, ते तुम्हाला कळून जाईल आता पुढे. याची सुरुवात झाली मित्रांनो 1990 मध्ये. ऍक्च्युअली त्याला डेव्हलप करण्याचं काम कोणी केलं होतं, तर मेहबूब उल हक हे पाकिस्तानी अर्थतज्ञ होते, यांच्या प्रेरणेने झालं. त्याच्यामध्ये आपल्या भारताचे अर्थतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलेलं होतं. आणि मग 1990 ला ऑफिशियली ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट त्या ठिकाणी तयार करायला सुरुवात झाली. सुरुवात कोणी केली? UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. फुल फॉर्म पाठ करून ठेवा, युनायटेड नेशन, कारण पुढे येणारच आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट, मी शॉर्ट मध्ये लिहितो आता, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम असं त्याला मराठीमध्ये म्हणतात. तुमच्या अँगल तुम्ही लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये तुम्हाला विचारतात नेमके डायमेन्शन कुठले. बघा, 2 गोष्टी असतात, कन्फ्युज करू नका. जे ब्रॉड असतात ना, त्याला म्हणतात डायमेन्शन. हे काय मित्रांनो? हे आहे डायमेन्शन. याच्यामध्ये 3 डायमेन्शन आहेत. किती रे मित्रांनो? 3 डायमेन्शन कुठले? शिक्षण, आरोग्य आणि चांगले राहणीमान. ह्या 3 डायमेन्शन मध्ये देखील सगळे वेगवेगळे काही इंडिकेटर देखील आहेत. त्याच्यामध्ये आतमध्ये सब टाइप्स असतात मित्रांनो, त्याला म्हणतात इंडिकेटर्स. हे लक्षात ठेवा. इंडिकेटर वेगळे, इंडिकेटर आतला सब टाइप्स आहेत, आणि ब्रॉड असतात त्याला म्हणतात डायमेन्शन. म्हणजे आयाम आणि त्याचे निर्देशक असं आपण म्हणू शकतो. आयाम म्हणजे काय? डायमेन्शन.
आणि इंडिकेटर म्हणजे काय, निर्देशक. आलं लक्षात. नंतर आता शिक्षणामध्ये आता कुठले इंडिकेटर आपल्याला ते पाहिजे, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये दोन दोन बऱ्यापैकी तुम्हाला दिसतील, सगळीकडे दोन असेल नाही, काही ठिकाणी दोन, काही ठिकाणी एक, अशा पद्धतीने. शिक्षणामध्ये बघा दोन कुठले आहेत, शालेय शिक्षणामधील सरासरी वर्ष, म्हणजे एखाद्या व्यक्तीने शालेय शिक्षणामध्ये किती वर्ष घातलेत. आता मोजायचं कसं, ती व्यक्ती 25 वर्ष झाल्यानंतर मोजायचं, राईट. म्हणजे एखादी व्यक्ती 25 वर्ष झाल्यानंतर मी मोजणार की त्या व्यक्तीने शाळेमध्ये किती वर्ष घातलेत. आधी त्याला 25 वर्षात होऊ द्या, एवढ्या वर्षामध्ये तू शाळेमध्ये किती वर्ष गेला, त्याला म्हणायचं शालेय शिक्षणामधील सरासरी वर्ष, राईट. आणि शक्यतो तर किती असेल जनरली, शाळा आपली किती असं शक्यतो 15 वर्ष असते, म्हणजे मिनिमम व्हॅल्यू किती असेल त्याची, 0 वर्ष. आता नीट लक्षात द्या बरं का मी काय सांगतो ते, मिनिमम व्यक्ती शाळेत किती जाईल, 0, म्हणजे गेलीच नाही. आणि मॅक्झिमम किती, 15. कारण का 15 वर्ष म्हणजे काय रे, 10वीला आपली शाळा संपते ना, पुढे आपलं कॉलेज चालू होतं, ज्युनियर कॉलेज, तर 15 वर्ष ती मॅक्झिमम शाळेमध्ये गेलेली आहे. नंतर अपेक्षित शिक्षणाची वर्ष, अपेक्षित म्हणजे काय, तर ती किती वर्ष शाळेत जाऊ शकते, म्हणजे जास्तीत जास्त तर शक्यतो 18 वर्षापर्यंत जाऊ शकते. कारण का या ठिकाणी अपंग वगैरे असतं, लक्षात घ्या, अपंग व्यक्तीला 18 वर्षाचा क्रायटेरिया असतो, जास्तीत जास्त त्यांना थोडस सूट असते. म्हणून अपेक्षित म्हणले की 0 ते 18 वर्ष आणि सरासरी म्हणले की 0 ते 15 वर्ष, लक्षात घ्या. हे दोन क्रायटेरिया ठिकाणी आहेत. पुढचं आरोग्य, आरोग्याच्या बाबतीमध्ये कसं आहे, आपल्याला लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट बर्थ म्हणलं जातं. काय, तुम्ही जन्मला आल्यानंतर लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट बर्थ म्हणजे काय, तर तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्ही किती वर्ष जगणार आहेत, राईट. याला म्हणतात जन्मवेळेचं सरासरी आयुर्मान. म्हणजे काय करायचं, तर तुम्ही, आपण असं मानलं जातं की जन्माला आल्यानंतर तुम्ही कमीत कमी 20 वर्ष जगताय, हे मिनिमम आकडा आहे बरं का, आणि जास्तीत जास्त 85 वर्ष जगताय. हे ओव्हरऑल मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू पण लक्षात ठेवा, विचारले जाऊ शकतात. मिनिमम तुम्ही 20 वर्ष जगताय, मॅक्झिमम 85 वर्ष जगताय, याच्यामध्ये कुठेतरी आकडा तुमचा असू शकतो, राईट. आणि तिसरं तुमचं चांगलं राहणीमान, तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे ते मोजण्याचे देखील वेगवेगळे पॅरामीटर आहेत. त्याच्यामध्ये आपण कसं मोजतो, दरडोई क्रयशक्ती उत्पन्न, म्हणजे पर कॅपिटा आपल्याला इन्कम मोजायचं. काय रे, पर कॅपिटा इन्कम. पण हे कसं मोजायचंय, हे मोजायचंय पीपीपीच्या स्वरूपामध्ये. तुम्हाला गणनासाठी काय करतो माहिती का, पीपीपीच्या जीडीपी देतो, जीएनपी देतो, तर जीडीपी नाही, ते पीपीपीच्या स्वरूपात आहे. आपण ऑलरेडी राष्ट्रीय उत्पन्नाच्या चॅप्टर मध्ये पीपीपी नुसार इंडियाचा जीडीपी पाहिलाय, तिसरा क्रमांक आहे जगामध्ये. तर पीपीपी नुसार उत्पन्न तुमचं किती आहे आणि त्याचं आधारभूत वर्ष असतं. म्हणजे त्यांनी आधारभूत वर्ष जीडीपी साठी कुठला पकडलं, सॉरी पीपीपी साठी कुठला पकडलंय, तर 2005 पकडलंय. मग एखाद्या व्यक्तीचा त्याने मिनिमम आकडा किती पकडलाय, मग ते बोलतात की एखाद्या व्यक्तीचा मिनिमम पर कॅपिटा इन्कम बाय पीपीपी हे किती असू शकतं, $100, आणि मॅक्झिमम किती, $75,000 असं त्यांनी रेंज ठरवलेली, $100 ते $75,000, राईट. हे झाले 3. आता मग ते म्हणाल की यांचं व्हॅल्यू कशी काढायची, हे तर वेगवेगळे 3 डायमेन्शन आहेत. ह्या 3 डायमेन्शनचा काय करतात मित्रांनो, ह्या तिघांचा काढतात भूमितीय मध्य. भूमितीमध्ये याच्यात प्रश्न विचारला पीओ की लक्षात घ्या, ह्या तिघांचा काय काढतात, भूमितीय मध्य काढतात. म्हणजे काय, त्याला म्हणतात जॉमेट्रिक मीन. तुम्ही मॅथ्स मध्ये शिकला असाल बघा जॉमेट्रिक मीन. आता आपण काय मॅथ्स शिकवत नाही असं इथं, या सगळ्याचा जॉमेट्रिक मीन काढतात, म्हणजे भूमितीय मध्य काढतात. आणि ती जी व्हॅल्यू ती झाला तुमचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्याचा स्कोअर, ठीक आहे. आता ह्या इंडेक्स मध्ये ओव्हरऑल आपल्याला भारताची पण रँकिंग बघायची आहे, त्याचं ओव्हरऑल जगामध्ये वेगवेगळा रिपोर्ट आले, त्याचं थीम काय. म्हणजे बघा आपल्याला शक्यतो मागचे 2-3 वर्षाचे रिपोर्ट पाहिजेत आणि त्याची थीम पाहिजे, कारण थीम विचारली जाते. 2025 चा रिपोर्ट आहे मित्रांनो, त्याची थीम काय होती, थीम बघा काय, अ मॅटर, हे बघा, अ मॅटर ऑफ चॉईसेस, अ पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ एआय. काय काय, अ मॅटर ऑफ चॉईस म्हणजे काय, अ पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ एआय. हे 25च्या रिपोर्टचं ओव्हरऑल लक्षात घ्या, थीम आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. पाठ करून ठेवा, मॅटर ऑफ चॉईसेस, अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ एआय, एआय वर फोकस केलेला आहे. नंतर तो 23 रिपोर्ट जातो, त्याची थीम काय होती, ब्रेकिंग द ग्रीड लॉक, रिइमॅजिनिंग कॉपरेशन इन अ पोलराइज्ड वर्ल्ड, असं 23 रिपोर्टचं त्यांची थीम होती. नंतर 22 रिपोर्टची थीम काय होती, अनसर्टन टाइम्स, अनसेटल्ड लाईव्ह, शेपिंग आवर फ्युचर इन अ ट्रान्सफॉर्मिंग वर्ल्ड. हे तिन्ही मी जुने का सांगितले तुम्हाला, कारण सध्या आहे जुने पण वेगवेगळे तुम्हाला थीम वगैरे विचारायला लागलं. बघा आता बजेट मध्ये त्यांनी तुम्हाला विचारलं होतं, आता एक एक्झाम झाली त्यांनी 70 मध्ये विचारलं होतं की एका जुनं बजेट विचारलं होतं, 70 मध्ये नेमकं काय येत नाही असं विचारलं होतं. नंतर त्यांनी मागच्या बजेट मधली 20 स्कीम विचारली होती. म्हणजे असं जुनं विचारलं जाऊ शकतं, म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्याला जुनं पण थोडंफार पाहून घ्यावं लागेल. हा, आता भारताची रँकिंग पण तुम्हाला पाठ करायची बरं का, आपल्याला लेटेस्ट पासून मागची रँकिंग पाठ करायची. तर 2025 रिपोर्ट जो आहे तो लेटेस्ट रिपोर्ट आहे, पण त्यांनी आकडेवारी देताना मात्र 23 दिली बघा. 2025 रिपोर्ट मध्ये 23 आकडेवारी दिली.
त्यानुसार तुम्हाला प्रश्नामध्ये असं स्पेसिफिक मेन्शन केलं असेल तर नीट वाचून घ्या, त्या ठिकाणी चूक करू नका. 85 रिपोर्टमध्ये 23 आकडेवारी दिली आहे. त्यानुसार जगामध्ये भारताचा रँक किती रे? 193 देशांपैकी 130वा क्रमांक आहे. आणि भारताचा स्कोअर किती आहे ह्युमन डेव्हलप इंडेक्स मध्ये? तर भारताचा स्कोअर आलाय जॉमेट्रिक मीन काढून तो आलाय 0.685. ठीक आहे, 130 रँक 0.685. नंतर 2022 मध्ये भारताची आकडेवारी किती होती? म्हणजे 2024 मध्ये हा रिपोर्ट आलेला होता, 23-24 मध्ये, आणि त्यांनी 2022 ची आकडेवारी दिलेली होती. त्याच्यामध्ये भारताचा रँकिंग किती होता? 193 कंट्री पैकी 133 होता. म्हणजे आपण सध्या चांगली कामगिरी केलेली आहे. म्हणजे आपण सध्या 3 घरांनी थोडंसं वर आलोय. राईट. आणि भारताचा स्कोअर किती होता? 0.676. आणि त्याच्या आधी म्हणजे 2021 मध्ये कामगिरी किती कशी होती भारताची? रिपोर्ट आला 2022 साली, कामगिरी मोजली 2021 सालची. राईट. येत्या लक्षात? 25 मध्ये 23 ची आकडेवारी मोजली, 24 मध्ये 22 ची मोजली, आणि 22 मध्ये 21 ची मोजली. त्याच्यामध्ये भारताचा रँकिंग होता 132 आउट ऑफ 191 कंट्रीज. राईट. म्हणजे बघा 132 वरून 133 गेला, म्हणजे खाली घसरला, आणि पुन्हा आता 130 वर आलेला आहे. त्या स्कोर होता 0.633. सध्याचा ऍटलीस्ट तुम्ही लेटेस्ट वाला तरी लक्षात ठेवा, भले ऍटलीस्ट तुम्हाला जुनं लक्षात राहत नसेल तर. राईट. हे जातो मित्रांनो भारताचं ओव्हरऑल सद्यस्थिती. आता आपण थोडस भारताची ऐतिहासिक कामगिरी कशी आहे ते ओव्हरऑल आणि महाराष्ट्राचं देखील थोडक्यात पाहूया. तर भारताने आणि महाराष्ट्र देखील स्वतःचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स प्रकाशित केलेला आहे. मी तुला डिटेलमध्ये सांगणार जे पुढं. सध्या आपण एक ओव्हरऑल आढावा घेऊया. भारताने 2001 ला पहिल्यांदा प्रोड्यूस केलेला होता, आणि महाराष्ट्राने 2002 ला केला. डिफरन्स कसा लक्षात ठेवायचा? एक गॅप लक्षात ठेवा. बघा, इकडे 2001 ला आहे, इकडे 2002 ला आहे, आणि शेवटचा कधी केला? इकडे 2011 ला केला, आणि इकडे 2012 ला केला. म्हणजे दोन्ही इकडे कितीचा गॅप आहे? 1 चा गॅप आहे. येतं लक्षात? महाराष्ट्र आणि इंडिया दोघांचा लक्षात घ्या. 1 आणि इकडे 11. राईट, बरोबर ना? 1 आणि 2, 1 वर्षाचा गॅप, आणि इकडे 11 आणि इकडं 2012, म्हणजे हा, तर इकडे 1 वर्षाचा गॅप आहे. आणि या दोघांमध्ये कितीचा गॅप आहे रे? ह्या दोघांमध्ये म्हणजे भारताच्या पहिल्या आणि शेवटच्या मध्ये 10 वर्षाचा गॅप आहे, आणि महाराष्ट्राचा पहिल्या आणि शेवटच्या मध्ये 10 वर्षाचा गॅप आहे. येतं लक्षात? तर असं तुम्ही ट्रिक करून ते लक्षात ठेवू शकता. आता याच्यामध्ये सगळ्याधिक एज कोणाचा होता इंडियाच्या बाबतीमध्ये? 2001 साली आलेला पहिला. त्याच्यामध्ये दिल्लीचा सगळ्यात भारी होता, म्हणजे दिल्लीने चांगलं कामगिरी केलेली आहे. आणि सगळ्याधिक कमी कोणाचा होता? तर त्या ठिकाणी छत्तीसगडचा होता. लक्षात ठेवा, छत्तीसगडचा सगळ्यात काय होता? कमी होता. लक्षात घे, कमीवाला झाला. ठीक आहे. नंतर 11च्या बाबतीमध्ये सगळ्यात कोणाचा चांगला होता? तर केरळचा होता. ठीक आहे, तो होता 0.790. आणि सगळ्यात कमी कोणाचा होता? तर झारखंडचा होता 0.358. तर हे सगळ्यात जास्त ते पण लक्षात घ्या, सगळ्यात कमी पण लक्षात घ्या. 1 मध्ये कोण? दिल्ली. सगळ्यात कमी कोण? छत्तीसगड. राईट. 11 मध्ये कोण? सगळ्यात जास्त केरळ. सगळ्यात कमी कोण? झारखंड. आणि महाराष्ट्राचा त्या वर्षी किती होता? 2011 साली तो होता 0.572. नंतर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा जो आला सगळ्यात कमी कोणाचा होता? नंदुरबार. आणि सगळ्यात चांगला कोणाचा असेल? मग मुंबई, कारण का इकॉनॉमिक कॅपिटल आहे. राईट, असं ट्रिक करू शकता. नंतर 2012 साली आला, दोन्हीकडे आकडेवारी सेम आहे. बघा, सेम म्हणजे काय? क्रमवारी सेम आहे. सगळ्याधिक खराब कामगिरी कोणाची होती? नंदुरबारची होती. आणि सगळ्याधिक चांगली कामगिरी कोणाची होती? मुंबईची होती. राईट. अशा पद्धतीने ओव्हरऑल दोघांचं कम्पॅरिझन आहे. हे अजून पुढे येणार डिटेलमध्ये, काय सांगेल मी. आता तुमचा एज डे काढल्यानंतर आपल्याला अजून एक इंडेक्स काढता येतो. म्हणजे एच डी आय रिपोर्ट मध्ये बाकीचे देखील इंडेक्सेस लपलेत, जसं की IHDI. आपण 1 बाय 1 पाहूया. तर बघा, IHDI म्हणजे काय? इनइक्वालिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. म्हणजे काय रे? तर असमानता समायोजित मानवी विकास निर्देशांक. म्हणजे एखाद्या देशामध्ये, ठीक आहे, तुमचं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स चांगला आहे, पण देशामध्ये समानता आहे का? हे पण महत्वाचं आहे ना. हे काय करतात? जे काही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये आपण वेगवेगळे 3 आयाम मोजले होते. बघा, 3 डायमेन्शन जे मोजले होते ना, तर ते मोजताना काय करतात मित्रांनो? असमानतेवर आधारित अशा प्रकारचा इंडेक्स काढला जातो. त्या देशामधली असमानता मोजली जाते, आणि मग त्या आधारावर आपण IHDI काढत असतो. ठीक आहे. तर बघा, इन केस असं समजा की देशात इतर बाकीच्या निर्देशक बाबतीमध्ये पूर्ण समानता असेल, तर HDI आणि IHDI समान येतील. राईट. आणि HDI पेक्षा IHDI चे मूल्य जेवढं कमी, तेवढं त्या देशात अधिक असमानता असते. बरोबर का? म्हणजे समजा HDI पेक्षा तुमचं इनइक्वालिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचं मूल्य जेवढं कमी, म्हणजे हा जेवढा खाली ना, हा जेवढा कमी, याचा अर्थ काय होणार तुमचं? राईट. तेवढं त्या देशामध्ये काय असतं रे? असमानता असते. असमानता असते म्हणजे विषमता असते. राईट. इनइक्वालिटी असते. राईट. म्हणून हा कमी असणं म्हणजे थोडक्यात म्हणजे तुमच्यासाठी नाचक्कीची गोष्ट आहे, कारण का तुमच्यामध्ये इनइक्वालिटी दिसते. येतं लक्षात? इनइक्वालिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जेवढं कमी, याचा अर्थ तुमच्या देशामध्ये असमानता आहे.
असं त्याचा मिनिंग होता, लक्षात ठेवा. राईट. आता 2025 डेटा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा जो रिपोर्ट आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी 2023 डेटा त्यांनी सांगितला होता आयआयडीच्या बाबतीमध्ये भारताचा क्रमांक 140वा आहे. म्हणजे काय, तर एचडीआय पेक्षा तो 10 क्रमांकाने खाली घसरला, असं लक्षात ठेवा. तो -10 मध्ये गेलाय, कारण आपलं रँकिंग किती सध्या एचडीआय मध्ये 130. आता आपण पाहिलं ना, बघा ना इंडियाचं रँकिंग किती होतं, हे बघा 130, बरोबर. पण आयआयटीआय मात्र आपण 10 क्रमांकाने खाली आलेलो, लक्षात घ्या. -10 मध्ये गेला म्हणजे काय, आपण 140 मध्ये गेलो आयआयटीआय मध्ये. आणि भारताचा स्कोअर किती आयआयटीआय मध्ये 0.475. ठीक आहे. आणि मागच्या वर्षी 2023 मध्ये किती होता, म्हणजे मागच्या रिपोर्ट मध्ये तर 2023-24 रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये 21-22 आकड्यावर दिलेले, त्यानुसार भारताचा 140वा क्रमांक होता आणि स्कोअर किती आहे 0.444. आता म्हणाल की रँकिंग सेम कसं काय, पण या ठिकाणी बघा ना एचडीआयचं रँकिंग भारताचा कसा होता ते पण महत्वाचं ना, राईट. तर त्या ठिकाणी भारताचं रँकिंग किती होता, 133 होता एचडीआय मध्ये, राईट. आताच आपण पाहिलं ना मागच्या स्लाइड मध्ये एचडीआय 133 होता, पण आयडीआय बघा ना मायनस किती गेला, 6 गेला, -6 मध्ये गेला. येतं लक्षात. म्हणजे आयडीआयची रँकिंग भले सेम राहिला असेल, पण ती एचडीआयच्या तुलनेमध्ये ते घसरण झालेली आहे, हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचंय. हा, आता पुढचं बघा जेंडर एम्पॉवरमेंट मेजर, हा एक पुढचा इंडेक्स आहे. ठीक आहे. याची सुरुवात झाली कधी होती, तर बघा याची सुरुवात झाली 1995 साली. 1995 युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामनी याची सुरुवात केलेली होती. पण हा का जास्त म्हणजे युनायटेड नेशनला जास्त काय पटला नाही, म्हणजे तो त्यांना काय चांगला वाटला नाही, त्यांनी 2010 तो बंद करून टाकला जेंडर एम्पॉवरमेंट मेजर. आता तुम्हाला विचारताना काय विचारते एमपीसी, याच्यामध्ये विचारते डायमेन्शन. हे डायमेन्शन आहेत मित्रांनो सगळे, हे काय आहेत, डायमेन्शन आहेत. तर याच्यामध्ये बघा डायमेन्शन नेमकं काय असतात, तर तुमचा आर्थिक सहभाग आणि निर्णय प्रक्रिया, याच्यामध्ये महिलांचा सहभाग किती, कशामध्ये, आर्थिक सहभाग आणि निर्णय प्रक्रियामध्ये, म्हणजे इकॉनॉमिक पार्टिसिपेशन आणि निर्णय प्रक्रिया म्हणजे डिसिजन मेकिंग मध्ये महिलांचं कॉन्ट्रीब्युशन किती हे पहिले मोजायचं. नंतर राजकीय सहभाग म्हणजे पॉलिटिकल काय म्हणू शकतो पार्टिसिपेशन किती हे मोजायचं. आणि आर्थिक स्रोतांवरील मार्की म्हणजे काय, ओनरशिप ओव्हर इकॉनॉमिक रिसोर्सेस, ज्यांना कीवर्ड इंग्लिश मध्ये लिहायचं तर लिहून घ्या, ओनरशिप ओव्हर इकॉनॉमिक रिसोर्सेस किती आहे, हे तिघांचं काय करायचं आपण व्हॅल्यू काढायची, हे तिन्ही गोष्टी मोजायचा. येतं लक्षात. इकॉनॉमिक सोर्सेस वरली मालकी, पॉलिटिकल पार्टिसिपेशन आणि इकॉनॉमिक पार्टिसिपेशन आणि डिसिजन मेकिंग मला त्यांचा सहभाग, ह्या तिन्ही गोष्टी आपण याच्यामध्ये मेजर करत असतो. कशामध्ये, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर. लक्षात घ्या 1995 सुरू झाला, 2010 तो बंद केलेला आहे. त्याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू किती असते रे, 0 असते, मॅक्झिमम व्हॅल्यू असते 1. मिनिमम व्हॅल्यू 0 म्हणजे काय, जेवढा कमी याचा अर्थ ते निगेटिव्ह समजलं जातं, आणि जेवढा प्लस म्हणजे 1च्या जवळपास असेल तर ते पॉझिटिव्ह समजलं जातं, म्हणजे चांगलं समजलं जातं. हे कमी, लक्षात घ्या. न्यूनतम म्हणजे काय, कमी, आणि हे जास्त, असं लक्षात ठेवा. न्यूनतम म्हणजे काय, हे सगळ्यात लोएस्ट व्हॅल्यू आहे, लोएस्ट, आणि ही काय हायएस्ट व्हॅल्यू आहे, राईट. अशा पद्धतीने आहे ते. ठीक आहे. तर हे होतं मित्रांनो जेंडर एम्पॉवरमेंट मेजर. आता पुढचा याच्यासारखा एक सिमिलर तो म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. लक्षात घ्या, राईट. लिंग आधारित विकास निर्देशांक, लिंग आधारित विकास निर्देशांक काय रे, जीडीआय म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. फुल फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्या तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आहेत ना डायमेन्शन वेगळे आहेत का, नाही याच्यामध्ये एचडीआयचे डायमेन्शन. लक्षात घ्या, याच्यामध्ये काय नाव होते बघा, जीडीआय ना, म्हणजे एचडीआयचेच आपल्याला डायमेन्शन त्या ठिकाणी वापरायचे आहेत. फक्त काय करतात मित्रांनो, हे सगळं कॅल्क्युलेट करून पुरुषांचा वेगळा एचडीआय काढतात बरं का, पुरुषांचा वेगळा एचडीआय काढतात, स्त्रियांचा वेगळा काढतात, आणि रेशो घेताना स्त्रियांचा भागिले पुरुषांचा एचडीआय वेगळा काढतात. म्हणजे बघा आपण सेक्स रेशो काढतो, लिंग गुणोत्तर काढतो, बरोबर. सेक्स रेशो मध्ये आपण काय करतो रे, तर स्त्रियांची लोकसंख्या राईट भागिले पुरुषांची करतो का नाही, त्याच पद्धतीने आपल्याला म्हणजे स्त्रियांचं प्रमाण भागिले पुरुषांचं प्रमाण, राईट. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी एचडीआय काढताना स्त्रियांचा एचडीआय भागिले पुरुषांचा एचडीआय करायचं, ते म्हणजे तुमचा जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. म्हणजे आयाम से घेते एचडीआयचे आयाम त्या ठिकाणी वापरायचे आहेत, राईट. आता याच्यामध्ये रँकिंग कसं आहे भारताचं, तुम्हाला रँकिंग देखील विचारलं जाऊ शकतं. तर लेटेस्ट आकडेवारी जी आहे एचडीआर 2025 रिपोर्ट, त्याच्यामध्ये त्यांनी 2023 आकडेवारी दिलेली आहे, तुम्हाला मगाशी मी सांगितलं. त्यानुसार भारताचा स्कोअर किती आहे रे, 0.874 आहे, राईट. लेटेस्ट रिपोर्ट नुसार भारताचा स्कोअर किती आहे जीडीआय मध्ये, 0.874 आहे. त्याच्या आधी किती होता, म्हणजे 2023-24 मध्ये किती होता, 23-24च्या रिपोर्ट नुसार सांगतो मी, त्याच्यामध्ये 2022 आकडेवारी दिलेली होती. तर त्याच्यानुसार 0.852 होता, म्हणजे इंडियाचा स्कोअर इम्प्रूव्ह झाला असं आपण म्हणू शकतो. बघा इथं 0.852 वरनं, राईट. नाही, स्कोअर कमी वाढला नाही, कमी झाला. कारण का, या ठिकाणी बघा न्यूनतम व्हॅल्यू किती आहे 1 आणि उच्चतम व्हॅल्यू किती 0. आता त्याचं मिनिंग काय होतं मित्रांनो, तुमचा स्कोअर जर 1च्या आसपास असेल ना, हे निगेटिव्ह समजलं जातं. निगेटिव्ह म्हणजे कमी याचा अर्थ,
तुम्ही अधोगती केली आणि तुमची व्हॅल्यू जेवढी झिरोच्या जवळपास ना ती पॉझिटिव्ह समजली जाते. म्हणजे तुम्ही झिरोच्या जवळ असणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा त्यांना, येतं लक्षात. ठीक आहे, न्यूनतम व्हॅल्यू एक आहे म्हणजे तुम्ही एकच्या जवळपास गेला म्हणजे तुम्ही निगेटिव्ह मध्ये गेला आणि शून्यच्या जवळपास गेला म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये गेला. येतं लक्षात, तुमची व्हॅल्यू शून्यच्या जवळपास पाहिजे. मग इंडियाचा 0.852 वरनं 0.800 वरच झाला म्हणजे काय रे, आपण या ठिकाणी आपण कामगिरी कमी केलेली आहे, निगेटिव्ह मध्ये गेलो थोडक्यामध्ये. तुम्हाला वाटेल पॉझिटिव्ह, ऍक्च्युअली निगेटिव्ह मध्ये झाले, राईट. अजूनही डेटा पण तुम्हाला त्या ठिकाणी दिलाय, तुम्ही होमवर्क साठी तो पाहू शकता. आता पुढचं बघा, पुढचं जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स म्हणजे काय रे, म्हणजे काय तर लिंग असमानता निर्देशांक, राईट. जीएम पाहिला आपण, जीडीआय पाहिला, आता पुढचा आहे जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स. याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचंय, आपल्याला डायमेन्शन पाहिजे पहिल्यांदा. याच्यामध्ये पुन्हा आता काय करायचे, 3 डायमेन्शन आहेत. वर पण बघा जीएम मध्ये 3 डायमेन्शन होते, बरोबर. इथं पण 3 आहेत. पहिला कुठला आहे, प्रजनन स्वास्थ्य म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणतात इंग्लिश मध्ये. काय म्हणतात, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय, एखादी महिला आहे तर तिचा मृत्यूदर किती आहे, म्हणजे माता मृत्यूदर. एखादी महिला डिलिव्हरीच्या काळामध्ये मरण पावत असेल किंवा डिलिव्हरी झाल्या मरण पावत असेल, त्याला म्हणतात माता मृत्यूदर, म्हणजे मॅटरनल मॉर्टिलिटी रेट. हे मोजलं जातं त्या ठिकाणी MMR. नंतर पौगंड अवस्थेमधील जन्मदर म्हणजे काय, एखादी मुलगी असेल, मुलगी जर ती 15 ते 19 वयोगटामध्ये असेल तर 15 ते 19 वयोगटामधील मुलींना जर त्या ठिकाणी जर बालकांची काय म्हणते त्याला, ते जन्माला घालत असतील, राईट, तर माझ्या 1000 महिला मागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या आपल्याला मोजायची. पण तिचं वय किती पाहिजे, तर 15 ते 19. आपण त्याला म्हणतो पौगंड अवस्था, लक्षात घ्या. टेक्निकल भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो, ऍडोलेसेंट, राईट. तर ऍडोलेसेंट स्टेज मध्ये जर त्या मुलगी किंवा महिलेला जर अपत्य होत असतील, राईट, तर त्यांची संख्या मोजायची. म्हणजे दर 1000 महिलांमागे ह्या वयोगटामधील महिलांना जर बालक होत असेल त्याची संख्या मोजायची. त्याला म्हणतात ऍडोलेसेंट बर्थ रेट. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी आहेत तुमच्या प्रजनन स्वास्थ्य म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये. 2 आले म्हणजे डायमेन्शन एक सांगितले, त्याचे 2 मी 2 इंडिकेटर सांगितले. हा पहिला आहे मॅटरनल मॉर्टिलिटी रेट आणि हा दुसरा आहे. नंतर पुढचं डायमेन्शन बघा, पुढचं डायमेन्शन कुठलं आहे, एम्पॉवरमेंट म्हणजे सशक्तीकरण. तुमचं महिलांचं माध्यमिक शिक्षणामध्ये प्रमाण किती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे संसदेमधील त्यांचा सहभाग किती आहे. हे 2 झाले बरं का, हे 2 इंडिकेटर झाले. हा दुसरा डायमेन्शन आपण पाहतो सशक्तीकरण. त्याच्यामध्ये पहिले इंडिकेटरचं म्हणजे माध्यमिक शिक्षणामधील महिलांचं प्रमाण किती आहे आणि दुसरा इंडिकेटर काय, संसदेमधील त्यांचं पार्टिसिपेशन किती आहे. भारतामध्ये बघा संसदेमध्ये सध्या किती महिला आहेत, जवळपास 14.5% आसपास आहे, राईट. आणि माध्यमिक शिक्षणामध्ये किती आहे, माझ्या मते 70 ते 80% आसपास असेल. ठीक आहे, तर असं प्रमाण त्या ठिकाणी मोजलं जातं. नंतर रोजगारामधील सहभाग म्हणजे लेबर पार्टिसिपेशन त्यांचं किती आहे, बरोबर का. इकॉनॉमी मध्ये ऍक्च्युली महिला कामाला किती इलिजिबल आहेत, त्याच्यापैकी किती काम करतात. सध्या महिलांचा भारतामध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट किती, जवळपास 41.7% आसपास आहे, राईट. असं तुम्हाला त्या ठिकाणी फॅक्ट्स करेक्ट करता आले पाहिजेत लक्षात घ्या इकॉनॉमी मधल्या, राईट. आता हे आपण सगळं मोजलं, म्हणजे सगळ्यांचं कॅल्क्युलेट करून त्या ठिकाणी काय करतात, व्हॅल्यू काढतात. आणि व्हॅल्यूच्या बाबतीमध्ये तुमची व्हॅल्यू जर 1 च्या आसपास असेल तर ती निगेटिव्ह समजली जाते, म्हणजे काही सगळ्यात लो असते. आणि जर व्हॅल्यू 0च्या जवळपास असेल ती हाय समजली जाते, लक्षात घ्या, राईट. ठीक आहे, तर हा 2010 ला रिपोर्ट चालू झालेला होता. आता 2010 ला कसं चालू झाला लक्षात ठेवा, 1995 साली जो जीएम चालू झाला ना मित्रांनो, तर 1995 ला जीएम चालू झाला, तो बंद झाला 2010 ला, बरोबर का. आणि जीडीआय पण चालू झाला, आपण मग पाहिलं होतं, राईट. ह्या दोघांची जागा घेतली तुमच्या जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स. आठवतं की मी पाठीमागे सांगितलं होतं. हे बघा पुन्हा दाखवतो. जीएम कधी चालू झाला, 1995 ला. संपला कधी, म्हणजे बंद कधी झाला, 2010 ला. आणि मी जीडीआयच्या बाबतीमध्ये बोललो होतो की 1995 ला हा चालू झाला. हा पुढे जाऊन काय झालं मित्रांनो, पुढच्या इंडेक्स मध्ये मर्ज झालाय. म्हणजे जीआय मध्ये काय केलंय, 2 इंडेक्स आधीचे मर्ज केलेत, जीएम मर्ज केलाय आणि जीडीआय मर्ज केलाय, राईट. आणि सरकारने काय केलं, सरकार म्हणण्याच्या युएनडीपीने काय केलंय, हा जीडीआय बंद करून पुन्हा नवीन जीडीआय चालू केलाय 2014 ला. म्हणजे हा जीडीआय वेगळा बरं का 2014 चा. आणि पुढे जीआय मध्ये काय केलंय, जुना जीडीआय मर्ज केलेला आहे. तर या ठिकाणी कन्फ्युज होऊ नका. नवीन जीडीआय मध्ये बघा बरं का, जो जुना जीडीआय होता ना तो त्यांनी 1995 चालू केला, तो 2010 ला बंद केला आणि त्याचं जे नवीन व्हर्जन आणलं त्याचं तो 2014 ला आणलेलं आहे, बरोबर ना, राईट. मग तुम्हाला सांगितलं होतं मी आता की 2014 ला नवीन आला. आणि जो जुना जीडीआय होता तो आत्ताच्या म्हणजे जीआय मध्ये 2010 मध्ये मर्ज केलेला आहे, त्याच्यामध्ये जीएम देखील मर्ज केलेला आहे. ठीक आहे, येत्या लक्षात. असं ते क्रॉस लिंकेजेस आहे, थोडं कन्फ्युजन तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय. आता याच्यामध्ये आकडेवारी बघा, भारताची 2025 मध्ये आकडेवारी किती होती,
म्हणजे 2025 रिपोर्ट नुसार बरं का, आकडेवारी जुनीच आहे. 2023 आकडेवारी तुम्हाला पुन्हा सांगतोय. 25 रिपोर्ट मध्ये 2023 आकडेवारी दिलेली आहे, पुन्हा सांगतोय. तर बघा त्याच्यामध्ये भारताचा रँक होता 102 आणि भारताचा स्कोर होता 400.403. रँकिंग किती भारताची जीआय मध्ये 102 आणि स्कोर आहे 0.403. नंतर 2023-24 जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये 22 आकडेवारी दिलेली होती. त्याच्यामध्ये भारताची रँकिंग किती आहे 108 आणि भारताचा स्कोअर किती होता 0.437. हे तर लक्षात. म्हणजे 108 वरून भारताची रँकिंग कितीवर आली रे 102 वर आलेली आहे. म्हणजे रँकिंग चांगली झाली का. आता बघा राईट, जर तुम्हाला हे याच्याशी कनेक्ट करून पाहावं लागेल. मी काय सांगतो होतो उच्चतम मूल्य म्हणजे तुमचं शून्याच्या जवळपास झालेलं पाहिजे. राईट, म्हणजे आपण शून्याच्या जवळ चाललोय का बघा. आधी 0.437 होतं, आता आपण काय केलं 0.403 वर आलोय. म्हणजे कमी झालं ना, पण ते ऍक्च्युअली कमी नाही झालं, ऍक्च्युअली ते चांगलं झालं. हे पॉझिटिव्ह साईन आहे. आपली रँकिंग सुधारायला बघा ना, 108 वर रँक होता, आता किती झालं 102 झालं. म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट झाली. स्कोअर भले कमी झालाय पण आपण काय सांगतोय स्कोअर कमी होणं म्हणजे चांगली गोष्ट. लक्षात घ्या, ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. म्हणून म्हणतो हे तुम्हाला क्रॉस लिंकेजेस करावं लागतील. राईट, तुम्हाला असं फिरून देखील प्रश्न विचारतील, म्हणून तुम्हाला त्याचं लिंकेजेस माहित पाहिजे. आणि ही दोन्ही आकडेवारी भरपूर. राईट, ऍटलीस्ट मागचे 1-2 लक्षात ठेवा. राईट, आणि उच्चतम मूल्य कोणाचं काय म्हणू शकतो आपण न्यूनतम मूल्य कोणाचं हे तुम्हाला पुन्हा मी रिपीट करून सांगेल. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे तुमचं एमपीआय. तर एमपीआय पूर्वी तुम्हाला मी शॉर्ट मध्ये पुन्हा याची शॉर्ट मध्ये रिव्हिजन करतो. रिव्हिजन म्हणजे कुठली तर न्यूनतम व्हॅल्यूचे वगैरे बघा बरं का. आता याच्यामध्ये आपला जो एचडीआय असतो, एचडीआय मध्ये लक्षात ठेवा तर न्यूनतम मूल्य असतं ना, म्हणजे लोएस्ट व्हॅल्यू जे असते ती 0 असते. म्हणजे जेवढा कमी शून्याच्या जवळपास तेवढं ते निगेटिव्ह समजले जाते, ते लोएस्ट समजले जातं. आणि हायेस्ट व्हॅल्यू किती असते मित्रांनो या ठिकाणी तर ते असते 1 च्या जवळपास. म्हणजे तुम्ही जेवढे व्हॅल्यू तुमची 1 च्या जवळपास असाल ते चांगलं समजलं जातं. हे झालं एचडीआयच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. नंतर एचडीआय नंतर पुढचं मी तुम्हाला सांगितलं होतं ते म्हणजे तुमचं आयजीआय. आयजीआय मध्ये पण बघा सिमिलर आहे, जीडीआय सारखंच करायचं. लोएस्ट व्हॅल्यू किती रे 0 आणि हायेस्ट व्हॅल्यू किती रे 1. म्हणजे हे सिमिलर कोणासारखे आहे एचडीआय सारखा आहे. ट्रिक काय तर नावामध्ये एचडीआय ना म्हणून लक्ष ठेवा हे त्याच्यासारखंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जीएम मध्ये बघा, जीएम मध्ये उलट झाले. जीएम मध्ये उलट झाले म्हणजे हे एचडीआयचे उलट आहे. हे काय रे एचडीआयचे उलट पकडायचं. ठीक आहे. तुम्ही एचडीआयला एक बेस माना प्रमाण माना तर त्याला उलट करू शकता. त्याच्यानंतर जीडीआय मध्ये बघा, जीडीआय मध्ये काय नाही उलट आहे का. एक सेकंड, नाही या ठिकाणी हे बरोबरच आहे. एक सेकंड, हे एचडीआय सारखं सॉरी मी सांगतो चुकी सांगितलं, हे एचडीआय सारखंच आहे. हा, मात्र जो जीडीआय आहे ना हा उलट आहे. लक्षात घ्या, जीडीआय जो आहे ना हे एचडीआयच्या उलट आहे. इथं उलट आहे फक्त. जीडीआय जो आहे ना हा एचडीआयच्या उलट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि पुढचा जो जीआय आहे हा देखील एचडीआयच्या उलट आहे. म्हणजे दोन गोष्टी ज्या आहेत ना ह्या एचडीआयच्या उलट आहेत. कुठल्या तर जुना जीडीआय बघा, जुना जीडीआय आणि जीआयआर ह्या दोन्ही गोष्टी एचडीआयच्या उलट आहेत. म्हणजे मी न्यूनतम व्हॅल्यू, न्यूनतम मूल्य आणि उच्चतम मूल्यांच्या बाबतीमध्ये बोलत आहे. तर तुम्ही वाटलं सेपरेट लिहून ठेवा, कारण असं लक्षात येणार नाही ते. राईट, असं तुम्हाला सेपरेट लिहून ठेवावं लागेल तिथं. राईट, कोण एचडीआय सारखं कोण एचडीआय सारखं नाही ते तुम्हाला मी सांगितलं. येते लक्षात. आता याच्यानंतर पुढचा आयोगाचा अजून एक सगळ्यात फेवरेट टॉपिक तो म्हणजे लक्षात ठेवा काय तर तुमचा काय मल्टीडायमेन्शनल पॉवर इंडेक्स. आणि आता युपीएससी ह्या वर्षी आता जी प्रिलिम झाली 2026 ची त्याच्यामध्ये देखील प्रश्न विचारला होता की याच्यामध्ये अल्काइड फोस्टर मेथड वापरतात. राईट, अल्काइड फोस्टर हे वेगवेगळे थिंकर होते. त्या दोघांनी मिळून 2010 मध्ये काय केलेली मेथड डेव्हलप केली ती कुठली एमपीआय कसा काढायची याची व्हॅल्यू त्यांनी कॅल्क्युलेट केली होती किंवा त्याचा फॉर्म्युला डेव्हलप केला. तर बघा मल्टीडायमेन्शनल पॉवर इंडेक्स ही कन्सेप्ट अलीकडून तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंटने काय केलं लक्षात घ्या. ऑलरेडी एक ह्युमन पॉवर इंडेक्स चालू केला 1997 साली. 1997 साली त्यांनी ऑलरेडी ह्युमन पॉवर इंडेक्स चालू केलेला होता. आता त्याची जागा कोणी घेतली आहे लक्षात घ्या, एमपीआयने घेतली. कधी घेतली 2010 साली. राईट, युएनडीपी आणि ऑक्सफर्ड ह्या दोन संस्था मिळून त्या ठिकाणी काढायचं काम करत असतात. कोणाला एमपीआयला. राईट, तर ह्युमन पॉवर इंडेक्स आधी होता 97 साली, त्याची जागा घेतली. आता 2010 मध्ये त्याला काढायचं काम कोण करतं युएनडीपी आणि ऑक्सफर्ड या दोन संस्था. हा, आता याच्यामध्ये बघा तुम्हाला विचारतात वेगवेगळे डायमेन्शन वगैरे कुठले आहेत. तर एचपीआय ची लक्षात घ्या 3 वेगवेगळे इंडिकेटर होते. कुठले होते, शिक्षण होतं, राहणीमानाचा दर्जा आणि दीर्घ आयुष्य. ही 3 होते. कुठलं शिक्षण, त्याच्यानंतर तुमचं आरोग्य म्हणजे दीर्घ आयुष्य ठिकाणी बोललेलं आहे, आणि राहणीमानाचा दर्जा. सिंपल भाषेमध्ये आपलं एज्युकेशन, नंतर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि तिसरं तुमचं हेल्थ किंवा दीर्घ आयुष्य. राईट, म्हणजे लॉन्जिव्हिटी ऑफ लाईफ असं इंग्लिश म्हणू शकता. लॉन्जिव्हिटी ऑफ लाईफ ह्या 3 गोष्टी होत्या. पण आता एमपीआय मध्ये आपल्याला अजून ब्रॉड केलंय, कारण आपण एखाद्या व्यक्तीकडे एखादी गोष्ट असेल दुसरी नसेल ना,
माझ्याकडे भले मला माहिती आहे मी 1000 रुपये कमवतोय, पण माझ्याकडे राहायला घर आहे का, गाडी का, मला स्वच्छ पाणी आहे का, वीज आहे का, ह्या गोष्टी पण पाहायला पाहिजेत ना. म्हणून त्याला माझं मल्टी डायमेन्शनली पुअर म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीकडे नुसतं पैसा असून उपयोग आहे का, बाकीच्या पण गोष्टी पाहिजे ना, त्याच्या सोयी सुविधा आहेत का. बघा मग म्हणून काय केलेलं आहे, एमपीआय मध्ये त्यांनी इंडिकेटर वाढवलेत. डायमेन्शन बघा, डायमेन्शन त्याच चालत बघा, शिक्षण सेम आहे, कुठे गेलं शिक्षण खाली, हा हे बघा शिक्षण हे डायमेन्शन ब्रॉडली सेम आहे. नंतर दीर्घाशीमध्ये आरोग्याचं त्यांनी डायमेन्शन सेम ठेवलेली आहे, आणि ड्रा आणि दर्जा सेम ठेवलेला आहे. पण लक्षात ठेवा याच्यामध्ये इंडिकेटर वाढवलेत त्यांनी. आता इंडिकेटर बघा कुठले आहेत ना, आरोग्यामध्ये त्यांनी 2 टाकलेत, पोषण आणि बालमृत्यू म्हणजे काय, न्यूट्रिशन अँड चाइल्ड मॉर्टिलिटी रेट हे 2 टाकलेत. इंग्लिश मध्ये लिहायचं तर लिहून घ्या, न्यूट्रिशन अँड सीएमआर म्हणजे चाइल्ड मॉर्टिलिटी रेट हे 2 टाकलेले आहेत, पोषण आणि बालमृत्यू कशामध्ये, आरोग्यामध्ये. राईट. पीबी, बीपी असं लक्षात घ्या, बीपी लक्षात घ्या. बीपी म्हणजे काय रे, तुमच्या हेल्थ मध्ये बीपी वाढतो का नाही, बीपी ब्लड प्रेशर वाढतो, रक्तदाब वाढतो ना, बी म्हणजे काय, बाल मृत्यू, आणि पी म्हणजे पोषण, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर पुढचं शिक्षण, शिक्षणामध्ये बघा काय काय 2 आहेत, 2 इंडिकेटर आहेत, शालेय शिक्षणामधील वर्ष आणि शालेय उपस्थिती म्हणजे काय रे, इयर्स ऑफ स्कूलिंग, शालेय शिक्षणामध्ये तुम्ही किती वर्ष घालवले, आणि शालेय उपस्थिती म्हणजे काय, तुमचा त्या ठिकाणी प्रेझेंट किती आहे. राईट. शाळेमध्ये तुम्ही उपस्थित आहात का नाही, रिटेन्शन रेशो किती तुमचा, ते कॅल्क्युलेट केला जातो त्या ठिकाणी. ह्या 2 लक्षात घ्या, शिक्षणातील वर्ष आणि शालेय उपस्थिती शिक्षणामध्ये. येतं लक्षात. उव कसं लक्षात, वर्ष आणि उपस्थिती, उव 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 कसं लक्षात, उव. आता बघा असं उवा करू आपण याला, उवा. उवा म्हणजे काय, तुम्ही डोक्यामध्ये उवा असतं माहिती बरोबर का. आता बघा शिक्षणामध्ये काय होतं ना, तुम्ही तुमचा अभ्यास एवढा होतो की तुम्हाला केस विंचरायला, केसाची काळजी घ्यायला पण टाइम नाही भेटत, पण तुमच्या डोक्यामध्ये कचरा साठून सगळं होऊन काय होतं, उवा तयार होतात. असं लक्षात घ्या. उ म्हणजे उपस्थिती, व म्हणजे वर्ष, असं काहीतरी ट्रिक म्हणू शकता. नंतर राहणीमानाचा दर्जा म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता त्याच्यामध्ये काय काय बघा, नुसतं तुम्हाला पैसा असून गरजेचं का नाही, तुमच्याकडं राहायला घर पाहिजे. ठीक आहे ना, राहायला घर आहे का, नंतर बाकी तुम्हाला मालमत्ता आहे का, कार वगैरे, तुमच्याकडे वीज आहे का, नंतर तुम्हाला ड्रिंकिंग वॉटर आहे का, तुमच्याकडे सॅनिटेशन आहे का, स्वच्छता आहे का, आणि इंधन आहे का. तर हे लक्षात ठेवा. राईट. बघा आता 1 2 3 4 5 6 राईट, आणि वरचे 2 2 10 टोटल किती झाले, 10 इंडिकेटर झाले. लक्षात घ्या. एमपीआय चे किती आहेत मित्रांनो, 10 इंडिकेटर आहेत. आता तुम्हाला प्रश्न विचारताना कसं विचारता माहिती का, युपीएससी विचारताना ह्या वर्षी विचारलं होतं की भारतामध्ये 2 इंडिकेटर जास्त आहेत, तर हो 2 जास्त आहेत, ते पुढे येणारच आहेत. एमपीआय युएनडीपी ने काढलेले इंडिकेटर लक्षात घ्या, त्याच्यामध्ये 10 इंडिकेटर आहेत, आणि इंडियाच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या 12 आहेत. ते 12 मध्ये 2 एक्स्ट्रा कुठले ते आपण पुढे पाहणार आहेत, त्याचे तुम्हाला मी सांगेल. येते लक्षात कशा पद्धतीने आहे ते. हा आता बघा, बहुआयामी निर्धारित निर्देशांक म्हणजे काय, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, याच्यामध्ये स्कोर वगैरे किती भारताचा. आता बघा, आता आपण जर ओव्हरऑल याची थीम वगैरे पाहिली, तर थीम वगैरे सगळं तुम्हाला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला लेटेस्ट थीम तुम्हाला सांगतो, 2025 ची थीम काय केली त्यांनी, ओव्हरलॅपिंग हार्डशिप्स, पॉवर्टी अँड क्लायमेट चेंज. आता त्यांनी पॉवर्टी संबंध कुठे जोडलाय, क्लायमेट चेंज म्हणजे काय रे, हवामान बदल. जागतिक हवामानामध्ये जो बदल होतोय त्याच्यामुळे लोक गरिबीकडे ढकलले जात आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा खूप हॉट टॉपिक सध्या, क्लायमेट चेंज सगळीकडे हॉट टॉपिक आहे. भले ट्रम्पला त्याचं महत्व समजलं नसेल, पण जगामध्ये क्लायमेट चेंजचं महत्व खूप त्या ठिकाणी प्रमाणात वाढलेलं आहे. राईट. आपण पॅरिस अग्रीमेंट केले, आपण आयएनडीसी डिक्लेअर केलेला आहे, तर सगळं खूप महत्वाचं आहे. म्हणून 25 मध्ये त्याच्यावर फोकस केला. ही थीम पाठ करून ठेवा, आपल्याला एक्झाम मध्ये देखील प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये. राईट. कंबाईन मध्ये. नंतर पुढचं 24 ची थीम काय होते रे, अमिड. हा हा काय होतं 24 ची थीम, पॉवर्टी अमिड कन्फ्लिक्ट असं होतं ऍक्च्युअली. ठीक आहे ना, पॉवर्टी अमिड कन्फ्लिक्ट, हे थोडस उलट झालं शब्द. पॉवर्टी अमिड कन्फ्लिक्ट, कन्फ्लिक्ट म्हणजे काय, ज्या ठिकाणी असं एकदम कायम काही ना काय वाद चालू असतो, त्या ठिकाणी गरिबी असते. म्हणजे बघा तुम्ही आफ्रिकन कंट्रीमध्ये कायम सिव्हिल वॉर चालू असतात, यादव युद्ध ठिकाणी चालू असतं, ते सिव्हिल वॉर मध्ये या ठिकाणी पॉवर्टीच्या ठिकाणी वाढून जाते. म्हणजे कुठं ना कुठं कायम सिव्हिल वॉर चालू असतात, दंगे चालू असतात, त्या ठिकाणी लोकांची गरिबी वाढते. राईट. आणि मग जुने वगैरे रिपोर्ट तुम्हाला दिलेत, जसं की 23 मध्ये काय होतं, अनस्टॅकिंग डेटा फॉर हाय इम्पॅक्ट ऍक्शन. राईट. असे वेगवेगळ्या थीम तुम्हाला मी जुन्या सांगितल्यात. आता बघा या ठिकाणी तुम्हाला आकडेवारी पाठ करायची. आकडेवारी पाठ करताना बघा, तुम्हाला आकडेवारी कशी पाठ करायची, तर 24 मध्ये भारताचा रँक किती होता रे, सॉरी स्कोर किती होता, 0.069 होता. ठीक आहे 24 नुसार. त्याच्यानंतर 2021 मध्ये भारताचा क्रमांक 66 होता. हे आकडेवारी उपयोग जशी आहे तुम्हाला मी तशी दिले बरं का. 24 मध्ये भारताचा स्कोर किती आहे, 0.069, आणि 2021 मध्ये 66 क्रमांक आहे. आता भारताच्या बाबतीमध्ये भारत स्वतःचा एमपीआय तयार करायला सुरुवात केली. जसं एशियामध्ये पाहिलं ना आपण,
ईडी आपण सुरुवातीला चालू केला 2001 ला, शेवटचा काढला 2011 ला. तसंच एमपीआय मध्ये देखील भारत स्वतःचा एमपीआय वेगळा काढतो. त्याच्यामध्ये नीती आयोग, युएनडीपी आणि ओपी या तिन्ही संस्था मिळून भारताचा सेपरेट ह्युमन पॉट इंडेक्स काढतात. कोण कोण? नीती आयोग, युएनडीपी आणि ओपी या मिळून संस्था काढतात. सुरुवात झाली 2021 साली. मग त्याच्यामध्ये नुसार भारतामध्ये सगळ्यात चांगलं काम कुणी केलंय रे? तर केरळने केलंय. आणि सगळ्यात वाईट काम कुणी केलंय? म्हणजे सगळ्यात दारिद्र्य कुठे? बिहारमध्ये. आणि सगळ्यात कमी दारिद्र्य कुठं आहे? तर केरळमध्ये. लक्षात ठेवा. हे कॉमर्स तुम्हाला कळून जाईल, कारण केरळ बऱ्यापैकी प्रगत राज्य आपल्यामध्ये आपल्याला माहितीये. त्याच्याकडं साक्षरता वगैरे जवळपास 100%च्या आसपास आहे. आणि बिहार एक प्रकारचं बिमोरो राज्य आहे, राईट. याला बिमोरो राज्य म्हटलं जातं. बिमोरो नावाचे म्हणजे काय रे? बिमोरो म्हणजे आपला बिमोरो म्हणजे आपण म्हणतो ना की आजारी, पण आजारी हा शब्द तसा बरोबरच आहे. पण बिमोरो शब्द आला कुठून माहिती का? दोन प्रकार आलाय. त्याचा आजारी पण होऊ शकतो आणि काही ठराविक राज्यांचा एक आपण जर पहिले शब्द घेतला ना, हे बघा, बिहार, मध्य प्रदेश, आसाम, राजस्थान हे असे जे आहेत ना, युपी, यांना म्हणून असं बिमोरो म्हणतात. लक्षात ठेवा. तुम्ही एकदा पाहून घेते टोटल राज्य किती होते त्यावेळेस, राईट. असं ते सगळ्या गोष्टी आहेत. आणि भारताची सगळ्यात महत्वाची कामगिरी म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये, म्हणजे जवळपास 4, 5 ते 19, 20 ह्या गेल्या 15 वर्षामध्ये भारताने जवळपास 42 कोटी लोकांना दारिद्र्य म्हणून काढले. किती? 42 कोटी. भारताची कामगिरी लक्षात ठेवा. हे पाठ करून द्या. तुम्हाला इव्हन डिस्क्रिप्टिव्ह मध्ये पण वापरतील फॅक्ट. ठीक आहे. नंतर पुढचे ते म्हणजे तुमचं ग्लोबल जेंडर पॅरिटी इंडेक्स. ग्लोबल जेंडर पॅरिटी इंडेक्स कोण काढतं? तर जागतिक लिंग आधारित आत्मनिर्देशांक. तर बघा, WEF नावाची जी संस्था असते ना, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, अशा प्रकारचा इंडेक्स काढायचं काम करत असते, ग्लोबल जेंडर पॅरिटी इंडेक्स. ठीक आहे. या ठिकाणी बघूया क्रमवार दिलेली आहे का? हा. तर बघा, तर IMF ने हा रिपोर्ट चालू केलेला होता. कधी? तर 2006 साली. याला खाली घेतो. तर बघा, 2006 सालीपासून हा रिपोर्ट चालू करायला सुरुवात केलेली आहे. कुणी? IMF नी नाही, तर WEF ने. लक्षात घ्या. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी 2006 ला काय केलेलं आहे? ग्लोबल जेंडर पॅरिटी इंडेक्स हा चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठले कुठले डायमेन्शन आहेत? त्याच्यामध्ये 4 डायमेन्शन आहेत. बघा, पुन्हा पुन्हा सिमिलर डायमेन्शन रिपीट होतात. पहिले तुमचा आर्थिक सहभाग आणि संधी, म्हणजे महिलांना श्रमामध्ये सहभाग आहे का? लेबर पार्टिसिपेशन आहे का? त्यांना उत्पन्न भेटतंय का? त्याच्यामध्ये व्यावसायिकता त्यांना आहे का? त्यांना कौशल्य भेटतंय का? राईट. या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये पाहतो? आर्थिक सहभाग मध्ये पाहतो, संधीमध्ये पाहतो. म्हणजे पहिले इकॉनॉमिक डायमेन्शन झाली. पुढची तुमची पॉलिटिकल डायमेन्शन. त्याच्यामध्ये राजकीय सक्षमीकरण झाले का? म्हणजे संसदेमध्ये त्यांचा सहभाग किती आहे? येतं लक्षात. पार्लमेंटमध्ये त्यांचं पार्टिसिपेशन किती आहे? मंत्रिस्तरीय सहभाग, म्हणजे नुसतं खासदार उपयोगी का नाही, तर त्यांना मंत्रिपदामध्ये साठी काही संधी भेटत आहे का? आणि राज्यामधील त्यांचं नेतृत्व कसं आहे? ह्या सगळ्या गोष्टी पॉलिटिकल एम्पॉवरमेंट मध्ये पाहतो. याला लक्षात. म्हणजे पहिलं पाहिलं इकॉनॉमिक, दुसरं पाहिलं पॉलिटिकल, तिसरं तुमचं शैक्षणिक प्रगती. मग महिलांचं प्राथमिक शिक्षणामध्ये, माध्यमिक शिक्षणामध्ये, उच्च शिक्षणामध्ये प्रमाण किती आहे? तसंच त्यांची साक्षरता किती आहे? लिटरसी किती? भारतामध्ये बघा, महिलांची साक्षरता किती आहे? 11च्या जनगणनेनुसार 65%. मग ते मेजर करणार, हे मेजर करावं लागतं आपल्याला. शिक्षणामधलं प्रमाण आणि साक्षरता मेजर करायची. पुढचं आहे त्यांचा आरोग्य आणि टिकाव. त्यांचं आयुष्यमान किती आहे? आयुर्मान किती आहे त्यांचं? राईट. त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे? त्यांचं सेक्स रेशियो किती आहे? ह्या सगळ्या गोष्टी आपण मेजर करतो, राईट. सेक्स रेशियो किती आहे भारतात सध्या? तर 943 आहे, बरोबर का? आणि चाइल्ड सेक्स रेशियो किती आहे सध्या? 918 किंवा 919. तर हे आकडे तुम्हाला माहित पाहिजे. ते आपण पुढे इंटरलिंक करतच असतो लोकसंख्येच्या चॅप्टर मध्ये. तर हे होते मित्रांनो काय? तर ग्लोबल जेंडर पॅरिटी इंडेक्स WEF द्वारा. आता याच्यामध्ये भारताचा रँकिंग देखील तुम्हाला माहित पाहिजे. मी तुम्हाला फक्त लेटेस्ट आकडेवारी सांगणार आहे. जुने आकडेवारी तुमच्यासाठी होमवर्क असेल, तुम्ही ते वाचू शकता. आणि मी वर्कबुक मध्ये बनवताना मुद्दाम चालू आकडेवारी ब्लँक ठेवलेली, राईट. आणि बाकी आकडेवारी ते ऑलरेडी दिलेली आहे. तर बघा, लेटेस्ट आकडेवारीनुसार 2025 मध्ये भारताचा रँकिंग किती होता? 148 देशांपैकी 131वा होता. आणि भारताचा स्कोअर किती होता? 0.644. फक्त तुम्हाला मी ट्रेंड त्या ठिकाणी सांगतो. तर बघा, भारताचा रँकिंग त्या ठिकाणी खाली खाली होत गेलाय. म्हणजे बघा, गेल्या 3 वर्षामध्ये भारताचा रँक घसरत चाललेला आहे. हा काय दिसतो तुम्हाला? घसरता आलेख दिसतोय गेल्या 3 वर्षामध्ये. येते लक्षात. सध्या लेटेस्ट किती? 131 आउट ऑफ 148 कंट्री. आणि स्कोअर किती भारताचा? 0.644, राईट. आता तर जगामध्ये विचार केला, जगामध्ये चांगलं काम कोणी केलं रे? जगामध्ये 1 नंबर काम केलं ते म्हणजे आईसलंड. पहिला 1 नंबरचा टॉपचा कंट्री कुठला आहे? आईसलंड. लक्षात ठेवा. असं लक्षात घ्या, त्यांच्याकडे आईला खूप महत्व आहे. आई म्हणजे कोण? महिला, फिमेल, राईट. असं लक्षात घ्या. आईला चांगलं महत्व आहे. नंतर आहे फिनलंड, राईट. नंतर 3 नंबर आहे नॉर्वे, नंतर UK, राईट. आईसलंड, नंतर फिनलंड, नॉर्वे,
आणि युके. आयसलँड तुम्हाला ट्रिक सांगितली, हाही 1 नंबरला आहे. आणि सगळ्यात शेवटचं दोन कोण रे, पाकिस्तान, आपल्या शेजारचा, राईट. त्याचं सगळ्यात खराब कामगिरी कोणी केलेली आहे, पाकिस्तान केलेली आहे. आपण म्हणतो नाही नापाक हरकती केल्यात, हे लोक नापाक हरकती कर रहे, कारण का महिलांना त्यांच्यामध्ये जास्त आहे का रे, महिलांना अधिकार देतात का नाही देत, त्यांच्याकडे आले शिरियाला लावत असतो. शिरिया कायद्यानुसार महिलांना जास्त अधिकार दिले जात नाही, राईट. धर्म आधारित जर एखादा राष्ट्र चालवलं जात असेल त्या ठिकाणी महिलांना जास्त अधिकार दिले जात नाही. अफगाणिस्तान मध्ये पण देखील सेम कंडिशन आहे, अफगाणिस्तान मध्ये, लक्षात ठेवा, राईट. त्या ठिकाणी सगळ्यात शेवटचा कंट्री कुठला, पाकिस्तान, 148वा. याच्या लक्षात, पहिला आयसलँड, शेवटचा पाकिस्तान. नंतर पुढचं बघा, ग्रहविषयक दबाव. आता हा एक रिपोर्ट जो आहे याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता. ग्रहविषयक दबाव समायोजित मानविक निर्देशांक म्हणजे काय, प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. याला फुल फॉर्म काय रे, प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, असा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता. तर हा 2020 साली काढला होता, कारण का तर युएनडीपीने जर एटीआय चालू केलं ना, त्याला 20 वर्ष पूर्ण झाले, म्हणून हा रिपोर्ट त्यांनी बनवायला चालू केला होता, म्हणजे टाकला होता. कधी, पीएटीआय 2020 साली युएनडीपीने काढलेला आहे तो. त्याच्यामध्ये 2 डायमेन्शन आहेत. तर 2 डायमेन्शन कुठले असतील, मग ऑब्विसली तुम्ही प्लॅनेटवर फोकस केलं पाहिजे, म्हणजे पर्यावरणावर फोकस केलं पाहिजे. कसं रे, तर तुम्ही पर कॅपिटल इमिशन किती करताय, म्हणजे कार्बनचं तुमचं दरड उत्सर्जन किती आहे, पर कॅपिटल सीओटी इमिशन तुम्ही किती करताय त्या ठिकाणी मोजलं जातं. कसं मोजतात, तर सीओटी इमिशन भागिले टोटल पॉप्युलेशन करायचं, ते म्हणजे पर कॅपिटा. आपण दरडोई काढतो ना, म्हणजे आपण टोटल पॉप्युलेशन भागात असतो बघा. दुसरा डायमेन्शन कुठलं तुमचं, तर पर कॅपिटा मटेरियल फुटप्रिंट, म्हणजे तुम्ही जे काय रॉ मटेरियल वापरताय ते किती वापरताय पर कॅपिटा, त्याला म्हणतात मटेरियल फुटप्रिंट, राईट. म्हणजे टोटल रॉ मटेरियल जे काय वापरले त्याला भागिले तुमचं पॉप्युलेशन करायचं, त्याला म्हणतात दरडोई मूर्त ठसे. मराठीमध्ये मूर्त ठसे म्हणजे काय, फुटप्रिंट, तुम्ही किती रॉ मटेरियल वापरलेलं आहे. हे 2 डायमेन्शन लक्षात आले. यानुसार भारताचा स्कोअर किती होता, तर 2025 चा जो लेटेस्ट रिपोर्ट आहे त्यानुसार भारताचा 23 आकडेवारी त्यांनी दिलेली आहे. तर सर भारताचं रँकिंग 89 लक्षात ठेवा, आणि भारताचा स्कोअर 656 आहे, ठीक आहे. आणि हे जर आपण 22च्या आकडेवारीनुसार पाहिलं, म्हणजे 23-24 आकडेवारी पाहिली, तर भारताचा रँक होता 127 आणि भारताचा स्कोअर होता 625, राईट. तरी आकडेवारी रँक तुम्ही फक्त लेटेस्ट वाढली जरी लक्षात ठेवली तर त्या ठिकाणी चालेल, ठीक आहे. तिकडे 89 रँक 656 स्कोअर, 127 रँक 625 स्कोअर, हे होतं तुमचं प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. नंतर पुढचा वर्ल्ड बँकेद्वारे काढला जाणारा ह्युमन कॅपिटल इंडेक्स. याच्यावर देखील आयोगाने कधी प्रश्न विचारलेला आहे, ह्युमन कॅपिटल इंडेक्स. तर लक्षात घ्या, हे काढतं कोण, तर काढते वर्ल्ड बँक, लक्षात घ्या. वर्ल्ड बँकेने 2018 मध्ये हा रिपोर्ट काढलेला होता. नंतर त्यांनी जास्त काय काढला नाही तो, राईट. त्यानंतर काढणं पण बऱ्यापैकी बंद केलं त्यांनी, म्हणजे माझ्या मते 2020 नंतर त्यांचा रिपोर्ट जास्त आलेला नाही, कारण त्याच्यावर थोडीफार टीका पण झाली की त्यांनी वेस्टर्न कंट्रीला बायस वगैरे केलेले म्हणून. तर 2020 मध्ये त्यांनी शेवटचा रिपोर्ट काढलाय, आणि त्यानुसार भारताचा स्कोअर खूप कमी, 116 रँक आहे, म्हणजे 174 कंट्रीपैकी त्यांनी भारताला 116 रँक दिलाय, राईट. तर याच्यामध्ये म्हणतात काय नेमकं ते, की त्यांनी बघा त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे डायमेन्शन दिलेत. एखाद्या कंट्रीमध्ये ह्युमन कॅपिटल किती डेव्हलप झाले त्याला मेजर करण्यासाठी त्यांनी, मानवी भांडवल मेजर करण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचा ह्युमन कॅपिटल इंडेक्स आणलाय. मग त्याच्यामध्ये 3 डायमेन्शन कुठले, पहिले तुमचा बघा सर्वायवल, म्हणजे काय, तुम्ही जीवित राहू शकता का. एखादं मूल जन्माला आल्यानंतर 5 वर्षानंतर बघायचं ते जीवित राहू शकता का, त्याची टक्केवारी मोजायची. मग 5 वर्षानंतर जगणाऱ्या मुलांची टक्केवारी, म्हणजे एखादं मूल जनरली बघा 5 वर्षानंतर आपण त्याला काय म्हणतो, जर 5 वर्षाच्या आत मेलं आपण त्याला म्हणतो चाइल्ड मॉर्टिलिटी रेट. जनरली त्याला वेगवेगळे आजार होतात. जनरली जर त्याला 28 दिवसाच्या आत जर झालं त्याला आपण म्हणतो त्याला काय म्हणतात, न्यूनॉटल मॉर्टिलिटी रेट, NNMR. नंतर जर त्याला काय म्हणू शकतो आपण, 1 वर्षाच्या आत जर त्याचा मृत्यू झाला त्याला आपण म्हणतो इन्फंट मॉर्टिलिटी रेट, आणि त्याचा जर आपण 5 वर्षाचा मृत्यू झाला त्याला म्हणतात चाइल्ड मॉर्टिलिटी रेट, राईट. अशा 3 वेगवेगळ्या प्रकारचं माहित पाहिजे. तर मग 5 वर्षापर्यंत आपण त्याला मोजतो जनरली, त्याच्यानंतर मग मुलं जगून जातात. शक्यतो त्यांना आजार वगैरे जे प्रॉब्लेम होतात त्यांना शक्यतो 5 वर्षापर्यंत होतात, म्हणून आपण तर 5 वर्षाचा क्रायटेरिया आहे. तर जीवित राहण्याचं प्रमाण तुमचं किती आहे. नंतर शिक्षण बघा, स्कूलिंगच्या बाबतीमध्ये त्यांचे अपेक्षित शालेय वर्ष, म्हणजे एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग बघा, सुरुवातीला मी सांगितलं होतं एका इंडेक्स मध्ये अपेक्षित शालेय वर्ष किती आहेत. नंतर हार्मोनाइज टेस्ट स्कोर, तर त्यांचा हार्मोनाइज टेस्ट स्कोर किती, त्यांचा स्कोर किती आलाय त्यांचा, राईट. त्यांचं असेसमेंट केली जाते, त्याचा स्कोर काढला जातो, राईट. हे 2 इंडिकेटर आहेत कशामध्ये, स्कूलिंग मध्ये. पहिला आपण सर्वायवलचा, दुसरं पहिला आपण स्कूलिंगचा, तिसरं डायमेन्शन कुठला, आरोग्याचा. लक्षात घ्या, आरोग्यामध्ये काय, तर प्रौढांची जगण्याचं प्रमाण किती आहे, म्हणजे आता आपण वर तर
5 वर्षापेक्षा जास्तचं पाहिलं तर, बरोबर का? या ठिकाणी आता प्रौढांत जगण्याचं प्रमाण पाहिजे आपल्याला. म्हणजे काय, एखादी व्यक्ती वयाच्या 15 वर्षावरील मुलांपैकी वयाच्या 60 वर्षापर्यंत जगण्याची टक्केवारी, म्हणजे 15च्या वर मेजर करायचं. समजा एखादी व्यक्ती 15च्या वर झाली, आता तो 60 वर्षापर्यंत जगणाऱ्या व्यक्तीची ठिकाणी टक्केवारी काढायची. म्हणजे थोडक्यात आपण प्रौढ या ठिकाणी पाहतोय, ऍडल्ट पाहतोय. वर आपण चाइल्डच्या अँगलने पाहिलं होतं, या ठिकाणी आपण ऍडल्टच्या अँगलने पाहतो, लक्षात घ्या. हा, पण त्याचं मिनिमम वय किती पाहिजे? 15 वर्ष पाहिजे. मग आता तो जगू शकतो का? म्हणजे अशा 15 ते 60 वर्षातल्या व्यक्तींचं पाहायचं, ती किती जगू शकतो, त्याचं टक्केवारी काढायची. आणि दुसरं याचे इंडिकेटर काय? दुसरं इंडिकेटर असं लक्षात ठेवा, वाढ न खुंटलेल्या बालकाचे प्रमाण. म्हणजे काय रे, वाढ न खुंटलेला, म्हणजे आपण तुम्ही ऐकलं असेल की स्टंटिंग, स्टंटेड ग्रोथ. बघा, स्टंटेड नावाचा प्रकार असतो, स्टंटिंग. स्टंटेड ग्रोथ. तर स्टंटिंग कोणाचं झालंय का? तर असे बालक आपल्याला त्या ठिकाणी क्रमवारी काढायची, सॉरी टक्केवारी काढायची. वाढ न खुंटलेल्या बालकाचे प्रमाण येतं लक्षात, असं त्या ठिकाणी आहे. मग भारताचा स्कोर तुम्हाला मी सांगितला की 116 रँक त्या ठिकाणी होता, स्कोर 0.49 होता. नंतर पुढचा येतो म्हणजे तुमचा एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स. कोण काढतं हे? तर हे काढतं WEF, म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम त्या ठिकाणी काढायचं काम करत असतं. मग आपण आठवतंय का, जेंडर पॅरिटी इंडेक्स, राईट? तसंच इकडे कोण काढते आता? EPI, एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स. WEF काढते, 2002 साली त्यांनी काढला होता. याच्यामध्ये त्यांनी 4 डायमेन्शन दिले. पहिला डायमेन्शन काय? तर पर्यावरणाचं स्वास्थ्य, म्हणजे हेल्थ ऑफ एन्व्हायरमेंट, हे महत्वाचं आहे. दुसरं डायमेन्शन त्यांनी सांगितलं होतं परिसंस्थेची चेतना, राईट? इकोसिस्टमवर त्यांनी फोकस केलाय. तिसरं त्यांनी सांगितलं नैसर्गिक संसाधने. आपण आता डिटेलमध्ये का नाही बात करणार, याच्यावर जास्त प्रश्न विचारले जात नाही, जर तुम्हाला माहिती असं म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि चौथं डायमेन्शन आहे ते म्हणजे तुमचं क्लायमेट चेंज, म्हणजे काय? हवामान बदल, राईट? पर्यावरण स्वास्थ्य, परिसंस्था चेतना, नैसर्गिक संसाधने आणि हवामान बदल, असे 4 डायमेन्शन त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे काय? एन्व्हायरमेंटवर फोकस केलेला आहे. भारताचा स्कोअर किती होता? भारताचं रँकिंग बघा, 24 नुसार भारताचा रँकिंग होता 176 आउट ऑफ 180 कंट्री, आणि भारताचा स्कोअर आहे 27.6. ठीक आहे, ऍटलीस्ट रँक तर तुम्हाला लक्षात असू द्या. हे होतं मित्रांनो एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स. त्याच्यानंतर पाठीमागे एका चॅप्टर मध्ये, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या चॅप्टर मध्ये मी हॅपीनेसची कन्सेप्ट सांगितली बघा, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. तर भूतानचे चौथे राजे जिंगमे वांगचुक यांनी अशा प्रकारची कन्सेप्ट डेव्हलप केली होती, आणि पुढे जाऊन युनायटेड नेशनने ती कन्सेप्ट 2012 मध्ये स्वीकारली होती. तर त्या दिवसापासून, म्हणजे त्या वर्षापासून युनायटेड नेशन मध्ये काय केलं जातं, अशा प्रकारचा एक रिपोर्ट जारी केला जातो, त्याला म्हणतात वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स, जागतिक सौख्य किंवा जागतिक आनंद निर्देशांक असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. आणि कोण काढतं? तर युनायटेड नेशनची एक संस्था आहे बघा, युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क नावाची. याचा फुल फॉर्म लिहून घ्या, युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क नावाची संस्था त्या ठिकाणी काढायचं काम करत असते. ठीक आहे, आणि मग याच्यामध्ये नेमकं काय काय चेक करतात? तर आता हे खूप महत्वाचं, हे इंडिकेटर महत्वाचं बघा. तुमचा पर कॅपिटल जीडीपी किती आहे, म्हणजे दरडोई जीडीपी किती आहे, तुमचा वास्तविक सामाजिक आधार, तुम्हाला किती लोक आधार देणारे आहेत ऍक्च्युअल मध्ये, बरं का? फेसबुकवरचे फ्रेंड नव्हे, व्हर्च्युअल फ्रेंड नव्हे, तुम्हाला वास्तविक सामाजिक आधार देणारे कोण आहे का? जीवनात निवडीचं स्वातंत्र्य आहे का? म्हणजे काय? फ्रीडम ऑफ चॉईस तुम्हाला आहे का? नंतर तुमचा निरोगी आयुर्मान आहे का? तुमचं हेल्थ कशी पाहिजे रे, हेल्दी लाईफ आहे का तुम्हाला? निरोगी आयुर्मान आहे का? तुम्हाला वेगवेगळे आजार तर झालेले नाहीयेत. नंतर भ्रष्टाचाराची धारणा, म्हणजे लोकांचं करप्शनवर संदर्भात तुमचं कन्सेप्शन कसं आहे? आता समजा भारतामध्ये विचारलं, आपण काय म्हणतो? सगळे काय म्हणतो त्याला, भ्रष्टाचारी लोक आहेत भारतामध्ये, सगळीकडे भ्रष्टाचार चालतो, अशी तिकडे धारणा आहे का? हे पण महत्वाचं ना. जर भारतातल्या समजा 100 पैकी 90 लोकांना असं वाटतंय की भारतामध्ये सगळीकडे भ्रष्टाचार होतो, म्हणजे प्रकारचं ते निगेटिव्ह मानलं जातं. मग तुम्ही हॅपी नाही याचा अर्थ. हा, जर तुम्हाला विचारलं तो बोलले की नाही नाही आमच्याकडे भ्रष्टाचार नाहीये, याचा अर्थ काय होतं? तुम्ही हॅपी आहात, येतं लक्षात. असं याला लिंक करा, नुसतं डायमेन्शन वाचत बसू नका, लिंक करा. हा, दरडोई जीडीपी जास्त, मग ऑब्विसली तुम्हाला आनंदी राहण्याला एक चान्स भेटतोय. तुम्हाला कोणतरी आधार देणार आहे, उद्या तुम्ही फेल झाला, तुम्हाला कुणी अडचण आली, तर तुम्हाला कुणी आहे ना समाज आधार देणार, घरचं आहे, मित्रमैत्रिणी ना, ते की तुम्हाला सामाजिक आधार आहे का, हे महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही आनंदी राहता. जीवनात निवडीचं स्वातंत्र्य आहे का? नुसतं पैसा असून उपयोग आहे का? नाही. तर तुम्हाला निवडीचं स्वातंत्र्य आहे का? महिलांना स्वतःचा पार्टनर निवडीचं स्वातंत्र्य आहे का? राईट, ह्या गोष्टी. नंतर निरोगी आयुर्मान, पैसा आहे पण तुम्ही काय म्हणतो रोग घेतलेले असाल, मग काय उपयोग आहे? तुम्ही आनंदी राहणार का? नाही राहणार. आणि काय भ्रष्टाचाराची धारणा तुम्हाला सांगितलं. आणि औदार्य म्हणजे काइंडनेस, तुमच्या देशामध्ये किती काइंडनेस आहे, सगळ्या गोष्टी, राईट. तर हे मित्रांनो सगळे डायमेन्शन तुम्हाला त्या ठिकाणी पाहावे लागतात. आता याच्यामध्ये तुम्हाला मी फक्त लेटेस्ट आकडेवारी सांगणार आहे भारताची. 2025 मध्ये भारताचा रँक होता 118वा. ठीक आहे, भारताचा रँक किती होता 2025 मध्ये? 118वा आउट ऑफ 147 कंट्री. त्याच्या आधी किती होतं? 126वा. म्हणजे आपण चांगली कामगिरी केली, लक्षात ठेवा. याच्यामध्ये आपण चांगली कामगिरी केलेली आहे. ठीक आहे,
बघा याच्यामध्ये लोएस्ट व्हॅल्यू असते 0, म्हणजे जेवढी व्हॅल्यू खाली तेवढं तुम्ही निगेटिव्ह मध्ये असता, लोएस्ट असता, लो असता, आणि जेवढी व्हॅल्यू तुमची जास्त 1 च्या जवळपास तेवढी तुम्ही हायएस्ट असता, म्हणजे पॉझिटिव्ह असता. ठीक आहे. म्हणून बघा आपण चांगली कामगिरी केलेली आहे, म्हणजे रँकिंगच्या बाबतीत आपण चांगली काम केली. लक्षात घ्या आपल्या 118 म्हणजे आपण बऱ्यापैकी हॅपी झालेले आहोत. त्याच्या आधी किती होता 126 होता, राईट. म्हणजे बघा आपली चांगली कामगिरी करत आलेलो होतो. 139 वर 36, 26, 26, 118 म्हणजे आपण थोडंफार हॅपी होत चाललो होतो असं म्हणणं आहे. ठीक आहे. लेटेस्ट आकडेवारी तुम्ही पाहून घ्या, जुन्या आकडेवारी तुम्ही त्या ठिकाणी याचा होमवर्क करू शकता. आता या ठिकाणी मी मुद्दाम जगाची पण आकडेवारी आणली, कारण याच्यावर पण प्रश्न विचारते बरं का करंट अँगल की सगळ्यात हॅपी कंट्री कुठला, तर जगातले पहिले 3 देश आहेत आपल्याला पाहिजेत. त्यातला पहिला आहे तुमचा फिनलंड. फिनलंडच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर सलग 9 वेळा अव्वल क्रमांक या कोण, फिनलंड. असं लक्षात द्यायला, कसं लक्षात द्या, फिनलंड हा एकदम फाईन आहे. आपण म्हणतो आय एम फाईन, तुम्ही एखाद्याला विचारता ना कसं आहे तू, आय एम फाईन, चिल ब्रो, राईट, त्या पद्धतीने एकदम फाईन येतो कोण, फिनलंड. तर सलग लक्षात घ्या 9 वेळा तो सलग अव्वल क्रमांक आहे, एवढं त्याचं म्हणजे चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. 2 नंबर आहे आईसलंड, राईट. कसं लक्षात, आईसलंड आईस कसा असतो, चिल असतो एकदम थंड, आपण म्हणतो एकदम चिल आहे, चिल चिल आईस आहे. आईसलंड 2 क्रमांक आहे. आणि 3 नंबर आहे डेन्मार्क, डेन्मार्क लक्षात ठेवा. ठीक आहे, हे 3 झाले, हे 26 चे झाले. आणि 25 मध्ये इकडे पण फिनलंड तुम्हाला सांगितलं ना की 8व्यांदा होता 25 मध्ये, आणि आता 26 नुसार फिनलंड सलग 9व्या पहिल्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. नंतर पुढचं शेवटचा देश कोण, शेवटचा देश कोण आहे जगामध्ये सगळ्यात दुःखी कंट्री कुठला, तर अफगाणिस्तान. सगळ्यात खालून पहिला क्रमांक कोण आहे, 147वा अफगाणिस्तान. कारण तुम्हाला माहिती त्या ठिकाणी तालिबान सारखी कंट्री आहे, सॉरी तालिबान सारखं ग्रुप त्या ठिकाणी राज्य करतोय, महिलांना बाकीच्या लोकांना जास्त अधिकार नाहीयेत. दोन्ही ठिकाणी अफगाणिस्ताननी खालून टॉप केलेला बघा शेवटचा क्रमांक. आणि भारताचा क्रमांक किती आता 116वा, तो मी आता सांगितलं. ठीक आहे. सॉरी, आता मी मागे जे सांगितलं ना आकडेवारी, त्याच्यामध्ये 26ची आकडेवारी नव्हती सांगितली तुम्हाला, इथं 26चे पण आकडेवारी तुम्ही ऍड करून घ्या. ठीक आहे. 2026च्या आकडेवारीनुसार इथं भारताची रँकिंग किती रे, आता 116वी झाली आउट ऑफ 147 कंट्रीज, राईट. येतं लक्षात झाला का तुमचा डेटा अपडेट. तर 26 नुसार आपण 116वर आलेलो आहे, म्हणजे आपण अजून चांगली कामगिरी केलेली आहे. मागच्या वर्षी 118 होता. ठीक आहे. हे होतं तुमचं वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स. आता आपण थोडंसं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बद्दल अजून आपल्याला थोडी माहिती पाहिजे. ठीक आहे. आता आपण माहिती का पाहतो, कारण याचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर मी मग सांगितले त्यानुसार ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणी डेव्हलप केला, त्याच्यावर कॉन्ट्रीब्युशन कोणाचं होतं, तर मेहबूब हक, हे जे पाकिस्तानी अर्थतज्ञ मित्रांनो त्यांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांना मदत कोणी केली, तर आपले भारताचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मदत केलेली होती. आणि यांना सहाय्य करणारे व्यक्तीचे नाव त्या ठिकाणी दिलेले. तुम्ही याचा होमवर्क वापरू शकता, त्याच्यावर काही जास्त प्रश्न विचारलेले नाहीयेत. हा, आता याच्यामध्ये महत्वाचं काय बघा, ज्यावेळेस तुमचा इंडेक्स कॅल्क्युलेट केला जातो, तुझी व्हॅल्यू काढतात ना, तर त्याच्यावरून तुमचं कंट्रीचं आपण क्लासिफिकेशन करू शकतो. युनायटेड नेशन तुम्हाला क्लासिफाय करते की तुमची व्हॅल्यू जर का याची व्हॅल्यू तुमची 0 ते 0.549 याच्या दरम्यान असेल, तर असं म्हणलं जातं की त्या ठिकाणी लो ह्युमन डेव्हलपमेंट आहे. जर तुमच्या देशाची व्हॅल्यू 0.550 ते 0.699 असेल तर त्याला म्हणतात मीडियम ह्युमन डेव्हलपमेंट. नंतर तुमच्या देशाची व्हॅल्यू 0.700 ते 0.799 असेल त्याला म्हणतात हाय ह्युमन डेव्हलपमेंट. आणि जर तुमची व्हॅल्यू 0.800 पेक्षा जास्त त्याला म्हणतात व्हेरी हाय ह्युमन डेव्हलपमेंट. येथे लक्षात रेंज कशी आहे, सगळ्यात खालची पॉईंट म्हणजे सगळ्यात खालची आहे 0.549, नंतर 0.699, 0.799 आणि 0.800 पेक्षा जास्त, असे तुम्हाला 4 लक्षात ठेवा. 0.549, नंतर 0.699, नंतर 0.799 आणि मग त्याच्यावर असणारे 0.800च्या वर असणारे. ठीक आहे. ही रेंज लक्षात ठेवा, तुम्हाला पाठ करायला जास्त त्रास होणार नाही, राईट. हे तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला असं पण विचारू शकतात की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये जगातले टॉप 3 कंट्री कुठले, तर 25 चा डेटा आपल्याकडे उपलब्ध, लक्षात घ्या 25 रिपोर्ट. त्याच्यानुसार आईसलंड 1 नंबर लक्षात घ्या. आईसलंड कसं लक्षात होणार, पुन्हा आई आली की नाही बघा, आईचा आपल्याला विकास करा, आई म्हणजे महिलाचा विकास करायचा, तर कुठं सगळ्या समाजाचा सगळ्या कुटुंबाचा विकास होईल. तर असं ट्रिक लक्षात घ्या, आईसलंड आईचा विकास झालेला म्हणजे सगळ्या कुटुंबाचा विकास होईल. आपण म्हणतो ना एक स्त्री शिकली की ते संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते. तुम्ही असा कोट ऐकला असेल कुठं निबंधामध्ये म्हणा, कुठं वेगवेगळ्या थिंकरचे, राईट. तशाच पद्धतीने आईसलंड 1 नंबरला आहे, 0.972 त्याचा स्कोर आहे. 2 नंबर आहे नॉर्वे, 3 नंबर आहे स्वित्झर्लंड. ठीक आहे ना. कसं INS बघा, आईसलंड, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड, INS लक्षात INS. आणि मागच्या वर्षी कसं होतं, मागच्या वर्षी स्वित्झर्लंड होतं,
नंतर हे नॉर्म आहे आणि नंतर म्हणजे उलट झाले. INS जे होतं ना असं ते उलट झालं बघा. INS एन मध्ये सेम आहे, फक्त एनचं क्रमवारी सेम राहिली, फक्त INS ची क्रमवारी उलट झाली. म्हणजे INS उलट करायचं, एस नाही करायचं. येतं लक्षात. आता शेवटचे देश कुठले, तर साऊथ सुदाननी दोन्ही वर्षी खालून पहिला क्रमांक आहे बघा. साऊथ सुदान, त्या ठिकाणी कायम सिव्हिल वॉर चालू असतं. यादव युद्ध चालू असतं, त्या ठिकाणी सिव्हिल वॉर त्या ठिकाणी चालू असतं. तिथे लोक एकमेकांमध्ये भांडत बसत असतात. कारण त्या ठिकाणी ट्रायबल लोक आहेत, लक्षात घ्या. ट्रायबल लोकांना आपण फक्त मॉडर्नाइज केलं, बाकी त्यांची भांडण्याची प्रवृत्ती, टोळ युद्ध आपण त्याला म्हणतो, टोळ युद्ध कायम चालू असतं. कुठं, ह्या साऊथ सुदान मध्ये. हे जे आफ्रिकन कंट्री आहेत ना त्याच्यामध्ये कायम सिव्हिल वॉर चालू असतं, म्हणून या ठिकाणी कायम ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कमी येतो बघा. राईट. साऊथ सुदान, सोमालिया, मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक म्हणजे सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. तर फक्त साऊथ सुदान जास्त लक्षात ठेवा, बाकीचं जास्त डिटेल लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. दक्षिण सुदान. राईट. नंतर पुढचं आहे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025. आता याच्यामध्ये भारताने कशी कामगिरी केली हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तर त्या अँगलने देखील आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 मध्ये भारताची कामगिरी कशी आहे, तर आरोग्याच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितले की भारताची आयुर्मान किती भारताच्या लोकांचं, तर ते हे 72 वर्ष, म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट बर्थ भारताचे लोक कमीत कमी 72 वर्ष जगतात असं त्यांना म्हणायचंय. नंतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये दोन आपल्याला माहिती इंडिकेटर होते. एक होतं अपेक्षित शिक्षणाचे वर्ष, म्हणजे एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग. भारतामध्ये एकदा जन्माला आल्यानंतर किती वर्ष एक्सपेक्टेड असतं, तुम्ही शालेय शिक्षणामध्ये जाल तर 13.49 वर्ष. ठीक आहे, असं एक्सपेक्टेड असतं. राईट. एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग असं एक्सपेक्टेड आहे. पण मीन इयर्स ऑफ स्कूलिंग किती ऍक्च्युअली, राईट, शाळेमध्ये जातात किती लोक वर्ष, 6.94 इयर फोर. राईट. म्हणजे याच्यापेक्षा देखील ते निम्म्यापेक्षा कमी. येतं लक्षात. एक्सपेक्टेड इयर्स 13.49 आणि मेन इयर्स ऑफ स्कूलिंग आपल्याकडे फक्त 6.54 वर्ष आहे. आणि इन्कमच्या बाबतीमध्ये आपण पर कॅपिटा पीपीपी पाहत असतो, बरोबर का, पर कॅपिटा इन्कम बाय पीपीपी. तर भारताचं पर कॅपिटा इन्कम किती यांच्या म्हणण्यानुसार, बरं का, यांच्या म्हणण्यानुसार ते $9,047 आहे. ठीक आहे. तर हे मित्रांनो भारताची कामगिरी. नंतर आता तुम्हाला जगामधल्या इतर देशाची कामगिरी विचारली जाऊ शकते. ब्रिक्स देशाची विचारतील, भारताच्या शेजारची विचारतील. मी तुम्हाला फक्त ठराविक कंट्री सांगणार बघा. चायनाचा किती रँक, 78. बाकी स्कोर तुम्ही वाचायचा आहे. ठीक आहे. 0.78 सॉरी, रँक चायनाचा 78 आहे. नंतर म्हणजे चांगलं आहे भारतापेक्षा. श्रीलंकेचं किती, 89 आहे. भूतानचा किती, 125 आहे. बांगलादेशचा 130 आहे. नंतर नेपाळचा 145 आहे आणि पाकिस्तानचा 168, म्हणजे पाकिस्तान खूपच खाली आहे. मग विचार करा याच्यामध्ये सगळ्यात चांगली कामगिरी कोणाची रे, भारताच्या सॉरी शेजारच्या देशांची. ओव्हरऑल चायनाची चांगली ना, कारण मग 193 कंट्री पैकी त्यांचे 78 क्रमांक आहे. आणि तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताबरोबर कुठला देश आहे रे, तर भारताबरोबर बांगलादेश आणि दोघांचा रँक सेम आहे. दोघांचा रँक किती, 130 लक्षात घ्या. इंडिया आणि बांगलाचा रँक सेम आहे, किती, स्कोर पण सेम आहे, 130. राईट. बाकी मग सगळ्यात शेजारी मध्ये सगळ्यात खालची कामगिरी कोणाची आहे, तर पाकिस्तानची. असं तुम्ही कम्पेअर करा. राईट. म्हणजे एक चांगला वाला पकडला, एक खराब वाला पकडला आणि सेम वाला पकडला. बाकी तुम्ही तुमच्या अँगलला लक्ष ठेवू शकता ते. नंतर आता ओव्हरऑल जागतिक त्यांनी काही आकडेवारी दिलेली आहे, ते पण आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी. ठीक आहे. ते तुम्हाला मी पुढे सांगेल एक ठिकाणी, एक सेकंद. हा, पुढे एमपीए चालू होते, एक सेकंद. हा, त्या ठिकाणी बघा ह्युमन डेव्हलप इंडेक्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला भारताचा आणि काय म्हणू शकतो आपण, महाराष्ट्रात ह्युमन डेव्हलप इंडेक्स याच्यामध्ये कंपॅरिझन विचारलं जाऊ शकतं. तर तुम्हाला दोन्ही गोष्टी माहित पाहिजे. बघा, भारताचा मानव विकास अहवाल तयार करणारी संस्था कुठली, प्लॅनिंग कमिशन. आणि महाराष्ट्राचा ह्युमन डेव्हलप इंडेक्स तयार करणारी संस्था कुठली, तर यशदा, लक्षात घ्या. ठीक आहे. यशदा आपल्याला माहिती आहे क्लास 1 अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देत आहे. तुमचा बऱ्याच जणांचं त्या ठिकाणी स्वप्न देखील असेल. याच्यामध्ये बघा 3 वेगवेगळे डायमेन्शन आहेत. आय म्हणजे काय डायमेन्शन, 3 डायमेन्शन कुठले आहेत. पहिले तुमचं आरोग्याच्या बाबतीमध्ये, त्याच्यामध्ये काय तुमचं दीर्घ व निरोगी जीवन, त्याच्यामध्ये काय म्हटलंय इंडियाच्या बाबतीमध्ये, तर जन्मावेळेचं सरासरी आयुर्मान. ठीक आहे. नंतर दुसरे तुमचं शिक्षणाच्या बाबतीमध्ये, त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं, प्रौढ साक्षरता आणि शालेय शिक्षणाचे वर्ष. आणि तिसरे तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्याच्यामध्ये मासिक दैनंदिन उपभोग खर्च, म्हणजे मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर. हे वेगवेगळे 3 डायमेन्शन आणि त्याचे आपण वेगवेगळे इंडिकेटर पाहिले. येतं लक्षात.
आणि ते जर महाराष्ट्र बाबतीमध्ये पाहिलं, पहिल्या डायमेन्शन हेल्थच्या बाबतीमध्ये बघा डायमेन्शन ओव्हरऑल सेम आहे. तिकडे हेल्थ, इकडे हेल्थ, इकडे एज्युकेशन, इकडे स्टँडर्ड बिन, इकडे स्टँडर्ड बिन, ओव्हरऑल डायमेन्शन सेम आहे. त्यातले इंडिकेटर थोडेसे वेगळे. तिकडे जन्मवेळचं सरासरी आयुर्मान आहे, इथं मात्र IMR लक्षात घ्या, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, शिशु मृत्यू दर आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. का रे? कारण भारतामध्ये लक्षात घ्या इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जास्त आहे. मेळघाट, अमरावती सारख्या त्या ठिकाणी आपल्याला माहिती की त्या ठिकाणी जास्त बालमृत्यू दर आहे, क्या इन्फंट मॉर्टॅलिटी आहे. नंतर ज्ञानाच्या बाबतीमध्ये तिकडे काय होतं, प्रौढ साक्षरता दर. आपण काय करतो, ओव्हरऑल साक्षरता दर पकडतोय. तिकडे शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष होती, राईट, मीन इयर्स ऑफ स्कूलिंग होते. आपण काय करतोय, आपण पकडतोय ग्रॉस एनरोलमेंट रेशो, म्हणजे महाराष्ट्र. नंतर तिकडे चांगलं राहणीमानाच्या बाबतीत काय होतं, पर कॅपिटा मंथली कन्झम्पशन एक्सपेंडिचर. इकडे काय रे, दरडोई निव्वळ उत्पन्न लक्षात घ्या, पर कॅपिटा नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. ठीक आहे, असं त्या ठिकाणी डिफरन्स आहे, तो डिफरन्स तुम्ही लक्षात घ्या. नंतर अजून डिफरन्स आपल्याला पाहायचा आहे. पहिला अहवाल कधी आणला भारताने, 1, बरोबर का. इकडे कधी आणला, 2 साली. इकडे शेवटचा कधी आणला, 11 साली. इकडे आणला शेवटचा 12 साली. 2001च्या रिपोर्ट मध्ये 1999-2000 सालचा डेटा होता, आणि यांचा तो पहिला रिपोर्ट होता 2002 सालचा, त्याच्यामुळे 2001 सालचा आकडेवारी होते, लक्षात ठेवा. नंतर पहिल्या अहवालामध्ये भारताचा एज त्यांनी किती काढला होता, 0.87 एवढा भारताचा ओव्हरऑल एज होता. त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल ऍसिड काही नाही, सगळं फॅक्च्युअल डेटा आहे. आणि पहिल्या एजनुसार महाराष्ट्राचा किती होता एज, 0.666, इंडियाचा 0.387, भारताचा 0.666. नंतर यांच्या पहिल्या अहवालाचं शीर्षक काय होतं, स्टेट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. यांचा असा ऍसिड काही शीर्षक नव्हतं. ठीक आहे. नंतर पहिल्या अहवालामध्ये सगळ्यात कामगिरी कोणी केली, आपण मग आठवतं का, पाहिलं तर आठवतंय का, तीच या ठिकाणी रिपीट केलेले आहे. मी पुन्हा पुन्हा सांगत बसत नाही. तिकडे दिल्ली हायस्ट होतं, राईट, आणि सगळ्यात कमी तिकडं जे काय असेल ते, म्हणजे हे आपण ऑलरेडी तिकडे पाहिलेले. ह्या 2 गोष्टी आहेत ना, ऑलरेडी आपण पाहिलेत, मी त्याचे रिपीट करत नाही, त्याच्यामुळे अजून टाइम जाईल आपला. नंतर दुसरा अहवाल बघा, तुम्हाला सांगितलं की दुसरा आणि शेवटचा अहवाल आला 2011 साली, इकडे आला 2012 साली, इकडे 11 साली आला, इकडे 12 साली आला. आकडेवारी त्यांनी 7-8 सालची दिलेली होती, यांनी आकडेवारी 2011 सालची दिली होती. नंतर दुसऱ्या अहवालाचा एज आहे किती होता, 0.464. पहिल्याचा किती होता रे, पहिल्याचा होता 0.387. ठीक आहे, आता किती झाला तो 0.464. इकडे दुसऱ्या अहवालामध्ये एज आहे किती आहे, तिकडे किती होता, 0.600च्या आसपास होतं, बरोबर का. तिकडे 0.666, तिकडे 0.666 होता पहिल्यानुसार. आता तो किती झालाय, 0.752. ठीक आहे, म्हणजे इकडे 0.387 झालाय, 0.464 म्हणजे जवळपास 0.60-70च्या आसपास वाढलाय, बरोबर का. 0.8च्या आसपास वाढलाय. आणि या 0.666 झालाय 0.752, म्हणजे हा जवळपास 0.9 त्या ठिकाणी वाढलेला आहे. नंतर याचा अहवाल शीर्षक काय होतं, टॉवर सोशल इन्क्लुजन. आणि आधीचं काय होतं रे, याचं ते होतं स्टेट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट पहिल्याचं, आणि आता काय होतं सेकंडचं, टॉवर सोशल इन्क्लुजन. नंतर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये पहिल्याचं काय शीर्षक होतं का, नाही, दुसरंचं शीर्षक मात्र होतं, ते म्हणजे टॉवर्स इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. ते कन्फ्युज करू नका बरं का, तुम्हाला कम्पेअर करू सांगतो म्हणजे पहिलं आणि शेवटचं जे काही रिपोर्ट आहे ते. ठीक आहे, येतं लक्षात. नंतर पुढचं आहे दुसऱ्या अहवालामध्ये, आता सगळ्यात कामगिरी कोणी केली तुम्हाला मग सांगितलं, तिकडे केरळली होती, ते मग ऑलरेडी आपण रिपीट केलंय. केरळची सगळ्यात जास्त कामगिरी होती, आणि सगळ्यात कमी होतो छत्तीसगड. ठीक आहे, आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सगळ्यात चांगली कामगिरी कोणाची असेल, ऑब्व्हियसली तर मुंबई, सगळ्यात कमी कोण होतं, नंदुरबार. हे ते ऑलरेडी सांगितलं होतं. दोन्ही अहवालामध्ये म्हणजे 2002च्या 2012च्या दोन्ही अहवालामध्ये सगळ्यात चांगली कामगिरी मुंबईने केली, सगळ्यात खराब कामगिरी नंदुरबारने केली. ह्याला आपण मग असे पाहिलं होतं. ठीक आहे, आता मल्टीनॅशनल पॉवर्टी इंडेक्सच्या बाबतीमध्ये अजून काही महत्वाचे फॅक्ट्स आपल्याला पाहिजेत. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये भारताच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं, नीती आयोगाने मल्टीनॅशनल पॉवर्टी इंडेक्स 2023चा रिपोर्ट त्या ठिकाणी काढलेला आहे. तोच रिपोर्ट आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, नीती आयोगाच्या म्हणण्यानुसार त्या रिपोर्टचं नाव काय बघा, नॅशनल मल्टीनॅशनल पॉवर्टी इंडेक्स अ प्रोग्रेस रिव्ह्यू 2023. आता त्यांचं म्हणणं असं आहे की 2015 पासून ते 2019-20 पर्यंत, ठीक आहे ना, म्हणजे जवळपास 15 वर्षामध्ये त्यांचं म्हणणं आहे की जवळपास 13.5 कोटी हे मल्टीनॅशनल पॉवर्टी मध्ये बाहेर पडले. बघा, मी मागाशी एक वाक्य सांगितलं होतं की 4-5 ते 2020 पर्यंत आपण जवळपास 42 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढले. त्यांनी सांगताना काय सांगितले, यांनी किती या ठिकाणी 5 वर्षाचा डेटा पकडलाय, त्यांनी 15 वर्षाचा पकडला आहे, यांनी 5 वर्षाचा डेटा पकडलेला आहे. 5 वर्षामध्ये 13.5 कोटी लोक हे दारिद्र्यामध्ये बाहेर पडले. आणि मागाशी किती सांगितलं होतं, 2004-5 ते 2019-20, बरोबर का. ह्या कालावधीमध्ये 42 कोटी लोक दारिद्र्यामध्ये बाहेर पडले, मागाशी तुम्हाला सांगितलं होतं. आणि 5 वर्षांनी म्हटलं तर 13.5 कोटी, राईट, येतं लक्षात. आता हेड काउंट रेशो म्हणजे थोडक्यात गरिबी
दारिद्र्य खाली असं लोकांचं प्रमाण त्याला म्हणतात हेड काउंट रेशो. दारिद्र्य खाली लोकांचं प्रमाण त्याला आपण हेड काउंट रेशो म्हणतो. ते प्रमाण किती कमी झाले तर हे गेल्या 5 वर्षामध्ये आधी ते होतं 24.85%, एवढे लोक दारिद्र्यामध्ये होते. आता ते प्रमाण कमी होऊन ते झाले प्रमाण लक्षात घ्या 14.96%. येत्या लक्षात, म्हणजे जवळपास 10% त्या ठिकाणी तुम्हाला कमी झालेले दिसते 10%. येत्या लक्षात, असा ट्रेंड पण लक्षात ठेवायचा. नंतर आता भारताचं जे एमपी आहे त्याच्यामध्ये त्यांनी भारताचं एमपी किती कॅल्क्युलेट केलाय 0.118. व्हॅल्यू आली पाहिजे काही ना काही. 0.118 भारताचा एमपी आहे लक्षात ठेवा. आणि तीव्रता किती त्याची इंटेन्सिटी, म्हणजे भारतामध्ये 47.13% लोक जे आहेत ना हे मल्टी डायमेन्शनल पुअर आहेत लक्षात घ्या. आपण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो ना 0 ते 20%, 20 ते 33%, 33 मग पुढे जे काय असेल ते असे, त्यानुसार भारताची तीव्रता किती आहे 47.13% एवढे लोक मल्टी डायमेन्शनली पुअर आहेत. ठीक आहे, तीव्रता आपण इंटेन्सिटीच्या बाबतीमध्ये सांगतोय. नंतर राज्याच्या बाबतीमध्ये चांगली कामगिरी कोणी केली आहे तर बघा याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक सांगतो. जे राज्य ऑलरेडी गरीब असतात ते चांगली कामगिरी करेल ना, म्हणजे जे ऑलरेडी खराब आहे आपण त्याला चांगलं सुधारू शकतो. म्हणून ट्रिक लक्षात घ्या, यूपी, बिहार, एमपी, ओडिसा, राजस्थान हे जे बिबोर राज्य त्यांनी चांगली कामगिरी केली, कारण का हे ऑलरेडी खूप खराब आहेत. मग त्यांना आपण त्यांची कामगिरी चांगली करू शकतो ना, हे एक लक्षात. जे ऑलरेडी खूप चांगले त्यांची आपल्याला कामगिरी दिसत नाही, पण जे ऑलरेडी खूप खराब आहेत ना त्यांना आपल्याला जास्त त्याच्यामध्ये आपण चेंजेस घडवू शकतो. म्हणून बिमोर राज्य ट्रिक लक्षात घ्या, बिमोर राज्याने चांगली कामगिरी केली असं तुम्ही उलट लॉजिक लक्षात ठेवा. ठीक आहे, बिमारो राज्य. नंतर एमपीआय 2024 नुसार भारताची 16.4% लोकसंख्या ही बहुआयामी दारिद्र्यामध्ये राहते. आता युएनडीपी सांगितल्यावर का युएनडीपीच्या म्हणण्यानुसार, युएनडीपी जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मोजते त्यांच्या म्हणण्यानुसार भारतातली अजूनही 16.5% जनता ही मल्टी डायमेन्शनली पुअर आहे, म्हणजे दारिद्र्यामध्ये राहते असं त्यांचं म्हणणं आहे युएनडीपी नुसार. ठीक आहे, आणि भारतामधली सगळ्यात चिंतेची बाब कुठली रे, सगळ्यात चिंतेची बाब अशी आहे बघा की भारतामध्ये अत्याधिक दारिद्र्यामध्ये राहणारी लोकसंख्या हे 234 दशलक्ष आहे. म्हणजे जगामध्ये सगळ्याधिक मल्टी डायमेन्शनल पुअर असणारी पॉप्युलेशन कुठे आहे जगामध्ये तर ती भारतामध्ये. लक्षात ठेवा किती 234 दशलक्ष म्हणजे किती 23.4 कोटी एवढी जनता भारतामध्ये मल्टी डायमेन्शनल पुअर आहे. जगामध्ये सगळ्यात ते लक्षात ठेवा 234 दशलक्ष. ठीक आहे, हे झालं. आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स याच्यामध्ये भारताची कामगिरी तुम्हाला मी सांगितलं होतं. आता त्याच्यामध्ये पुन्हा आपण बघूया भारताचे एमपीआय मूल्य किती त्यांच्या म्हणण्यानुसार युएनडीपीच्या रिपोर्ट नुसार. हा युएनडीपीचा रिपोर्ट आहे, आपण पुन्हा त्या फॅक्ट थोडंसं फिरून पाहतोय. बघा एमपीआयचं मूल्य किती भारताचं युएनडीपी नुसार 0.069 असं भारताचं मूल्य आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतामधले 16.4% लोक हे मल्टी डायमेन्शनल पुअर आहेत. आता मागच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं होतं. नंतर भारतात 23.57 कोटी म्हणजेच किती रे, आता सांगितलं ना 235 दशलक्ष एवढे लोक दारिद्र्यामध्ये राहतात. ठीक आहे, आणि वंचनेची तीव्रता म्हणजे डिप्रायव्हेशनची इंटेन्सिटी किती भारतामध्ये 42% आहे, जे की आपण मग देखील पाहिलं होतं. आता भारतातील आपण ओव्हरऑल ट्रेंड जर पाहिला तर गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे 2005-06 पासून आतापर्यंत आपण दारिद्र्य किती कमी केलं बघा. त्यावेळेस 55.1% जनता ही दारिद्र्यामध्ये राहत होती, ती आता कमी होऊन 16.4% पर्यंत आलेली आहे. म्हणजे एवढं आपण कामगिरी अचीव केलेली. म्हणून आपण मग म्हणलं ना की आपण 42% जनताला 42 कोटी जनतेला त्या ठिकाणी 42 कोटी जनतेला दारिद्र्यामधून बाहेर काढले. ही आपली कामगिरी गेल्या 15 वर्षामध्ये, राईट. सगळ्यात मोठी घट आपण त्या ठिकाणी केलेली आहे, ही आपली अचिव्हमेंट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी अजून काही धोके सांगितले की भारतामधील पुढचं आव्हान कुठलं आहे तर भारतामध्ये खूप सारी हीट वेव्ह यायला लागलेत. उष्णता भारतामध्ये वाढत आहे, त्याच्यामुळे वेगवेगळे आजार होत आहेत, लोक मृत्यू पावत आहेत. म्हणजे हीट वेव्ह हे भारतामधले एक वन ऑफ द गरिबी वाढायचं कारण त्यांनी सांगितलंय हीट वेव्ह. दुसरे वेगवेगळे येणारे पूर बघा भारतामध्ये क्लायमेट चेंज मुळे काही ठिकाणी ढगफुटी होते, अर्बन फ्लड येतात. फ्लडिंग मुळे त्या ठिकाणी लोकांचं घरदार बाकी शेती पाणी नष्ट होतं, लोकांनी गरिबीमध्ये जातात. नंतर पोल्युशन एवढं वाढले की लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. एअर पोल्युशन मुळे त्या ठिकाणी होतं, लोकांचं आरोग्यावरचा खर्च वाढतो, हेल्थ केअर एक्सपेंडिचर वाढतो, राईट. त्याच्यामुळे त्यांना गरिबीमध्ये जावं लागतं. हे सगळे भारतामधले वेगवेगळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत लक्षात घ्या. म्हणून तर तुम्हाला सांगतो ना की 25ची थीम काय, जागतिक गरिबी आणि हवामानाचे धोके क्लायमेट चेंजला, म्हणून त्याने लिंक केलेला आहे. येत्या लक्षात कशा प्रकारे लिंकेजेस आहेत क्लायमेट चेंजचा आणि गरिबीचा. आता तुम्हाला लक्षात येईल की का आपण त्याला क्लायमेट चेंजला फोकस केलंय. थोडक्यामध्ये निष्कर्ष काय त्यांनी असं सांगितलंय, जर का आपण क्लायमेट चेंजचे हे जे सगळे दुष्परिणाम आहेत त्याच्यावर काही ठोस उपाययोजना केली नाही तर 2050 पर्यंत दारिद्र्यामध्ये असणाऱ्या लोकांची संख्या दुप्पट होईल असं त्यांनी निष्कर्ष सांगितलेला आहे. म्हणजे काय बोलतात, तुम्ही याला कंट्रोल करा, क्लायमेट चेंजला कंट्रोल करा, त्याच्या वाईट परिणामाला कंट्रोल करा, नाही तर तुमच्या जगामधली ही जी दारिद्र्यामधली पॉप्युलेशन आहे ना ते 2050 पर्यंत दुप्पट होईल. किती 2050 पर्यंत दुप्पट होईल असं यांनी सांगितलेलं युएनडीपीने.
ठीक आहे. आता अजून काही 2-3 महत्वाचे फॅक्ट सांगतो, नंतर आपण चॅप्टरच्या शेवटपर्यंत येतोय. म्हणजे मग आता किती स्लाइड राहिल्यात, ठीक आहे ना, 3-4 स्लाइड फक्त फॅक्च्युअल अँगलने झालं, मग आपलं हा चॅप्टर या ठिकाणी संपतो आहे. मी मुद्दाम या चॅप्टरला एकत्र करायला तेव्हा स्प्लिट केलं तर मग तुम्हाला लिंकेज लावायला थोडासा प्रॉब्लेम येईल. मुद्दाम हा कदाचित लेक्चर मोठं येऊ शकतं, पण एक्झामच्या अँगलने महत्वाचं आहे. बघा आता जागतिक एमपीआय 2025 विशेष ठळक मुद्दे. तर लोकसंख्याशास्त्रीय वास्तव काय जगामध्ये, जगामधले जवळपास 109 देशांपैकी लक्षात ठेवा, त्यामध्ये जवळपास 6.3 अब्ज लोकांपैकी 1.1 अब्ज लोकसंख्या जी आहे ना, हे मल्टी डायमेन्शनल पोर आहे. पुन्हा सांगतो, जगामधले 109 देशांपैकी 1.1 अब्ज लोकांपैकी जवळपास किती 6.3 अब्ज लोक कशामध्ये आहेत, ह्या 109 देशांमध्ये आहेत. ह्या 109 देशांमधल्या 6.3 अब्ज लोकसंख्येपैकी 1.1 अब्ज एवढी पॉप्युलेशन मल्टी डायमेन्शनल पोर आहे. आणि त्याच्याहून जास्त मुलंच आहेत, म्हणजे चाइल्ड जास्त पोर आहेत. कारण का रे, चाइल्ड पोर का असतील, चाइल्ड पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं शोषण होतं, आर्थिक, मानसिक, शारीरिक. दुसरी गोष्ट त्यांना स्वतःच्या बाहेर लगेच उभा राहता येत नाही, मग त्यांना गरिबीमध्ये ढकलले जातात, राईट. त्यांचे आई बाप त्यांना चांगले ट्रीट करत नसतील, काही ठिकाणी बालमजुरी असते, राईट. त्यांना स्वतःच्या बाहेर उभं राहिलेले नसतात, म्हणजे ते गरिबीमध्ये राहण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे मुलं आणि महिलांचं प्रमाण जास्त, लक्षात ठेवा. जवळपास 2/3, इथं जवळपास झाले बघा, ते जवळपास करा, जवळपास 2/3 गरीब लोक सुमारे हे मध्यम उत्पन्न असलेल्या देशामध्ये राहतात. म्हणजे हे जे ओव्हरऑल मल्टी डायमेन्शनल पुअर लोक आहेत का, त्यांच्यापैकी 2/3 लोक कुठे राहतात माहिती का, मिडल इन्कम कंट्री मध्ये राहतात. आपण बघा हायर इन्कम कंट्री, मिडल इन्कम कंट्री, लोअर इन्कम कंट्री अशी वेगवेगळी कंट्रीची कॅटेगरी पाहिली, आठवते का चॅप्टर मध्ये, पहिल्या दुसऱ्या चॅप्टर मध्ये. तर त्यांचं म्हणणं असं की जगामध्ये जेवढे पुअर लोक आहेत ना, त्यापैकी 2/3 लोक म्हणजे जवळपास 67% लोक जे आहेत ना, कुठे राहतात, तर मिडल इन्कम कंट्री मध्ये राहतात. आता त्यांनी हवामानाच्या धोक्याचा सामना देखील सांगितलाय, की जगामधल्या जे काही 1.1 अब्ज गरीब लोक आहेत ना, त्यापैकी 887 दशलक्ष म्हणजे किती रे, 887 किंवा 88.8 कोटी एवढे लोक अशा सब एरियामध्ये राहतात. अशा उपराष्ट्रीय म्हणजे काय रे, अशा सब कंट्रीमध्ये राहतात ज्या ठिकाणी तीव्रता आहे, काय कशाची तीव्रता आहे, उष्णता, दुष्काळ, पूर, वायू प्रदूषण, अशा वेगवेगळ्या धोक्याचा त्यांना सामना करावा लागतो. म्हणजे मिनिमम ह्या 4 पैकी मिनिमम एका जागतिक हवामान बदलामुळे होणाऱ्या गोष्टीचा सामना ह्या गरीब लोकांना करावा लागतो. कोणाला, 1.1 अब्ज लोकसंख्येपैकी जवळपास 887 दशलक्ष लोकांना, म्हणजे 88 कोटी लोकांना अशा हवामान धोक्याचा सामना करावा लागतो, लक्षात ठेवा. नंतर आता एमपीआय 2025 नुसार त्यांनी काय केलं माहिती का, सगळ्यात जास्त कामगिरी कोणी केली ते पण सांगितलंय, की त्यांचं कामगिरी बघा, त्यांच्या कामगिरीच्या म्हणण्यानुसार बेनिननी सगळ्यात जास्त कामगिरी केलेली आहे. बेनिनचीच कामगिरी त्यांनी सगळ्यात भारी सांगितलेलं आहे. 2 नंबर कंबोडिया आणि 3 नंबर टांझानिया, हे पाठ करून ठेवा. जर तुम्हाला विचारलं की सगळ्यात जास्त कामगिरी कोणी चांगली केली, तर बेनिननी 17-18 ते 21-22 मध्ये सगळ्यात चांगली कामगिरी केली. 2 नंबर कंबोडिया, 3 नंबर टांझानिया, राईट. कसं लक्षात होणार, बेकटा म्हणजे काय रे, बेनिन, कंबोडिया आणि टांझानिया. बेकटा एकटा आहे तो बिचारा, चांगली कामगिरी, बेकटा असं काहीतरी करता येईल, ठीक आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितले की त्यांच्याकडे जो डेटा आहे, 88 देशांपैकी 76 देशामध्ये किमान एकदा त्याच्यामध्ये घट त्यांनी घडून आणलेले आहे. आता बाकीचे डेटा काय असतात एक्झामच्या अँगलने महत्वाचा नाही, पण जे तुम्हाला मी व्हॅल्युएशन म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. येत्या लक्षात. आता आपण पुढे जगामध्ये सगळ्यात मल्टी डायमेन्शनल पोर असणारे कंट्री कुठल्या, तुम्हाला 1 नंबर सांगितले होते की 1 नंबर लागतो कोणाचा रे, इंडियाचा, राईट. दुसरा क्रमांक लागतो तो पाकिस्तानचा. इंडियाचा किती आहे, 23.4 कोटी. 2 नंबर कोण आहे, पाकिस्तान, किती आहे, 9.3 कोटी. 3 नंबर कोण आहे, इथिओपिया, 8.6 कोटी. इथे तुम्हाला दशलक्ष मध्ये पण सांगितलंय. नायजेरिया 7.3 कोटी. पहिले 3 तर लक्षात ठेवा, राईट. इंडिया, पाकिस्तान आणि इथिओपिया. IPE लक्षात घ्या, IPE, राईट. किंवा भापाई लक्षात घ्या, भापाई. जे काय असतं ते भारत, पाकिस्तान आणि इथिओपिया, राईट. अशा पद्धतीने ती क्रमवारी आहे. त्याच्यानंतर आता एमपीआयचं मूल्य बघा असतं, ते असतं किती असतं मित्र, आपल्याला माहितीये 0 ते 100 दरम्यान असतं इष्टतम मूल्य. मग आपण काय करतो, तुम्हाला याच्यावर काय प्रश्न विचारला जातो की तुमच्या कंट्री मध्ये जर तुमचा पर्सेंटेज म्हणजे तुमचा पॉवर्टीचा परिणाम त्या ठिकाणी 1 ते 20% असेल, तर आपण त्याला लो कॅटेगरी मध्ये पकडतो. जर ते पॉवर्टीचं प्रमाण 20 ते 33% असेल तर त्याला व्हलनरेबल समजलं जातं. आणि जर का तुम्ही 33% वर गेले तर समजा तुम्ही डिप्रायगेशन कॅटेगरी मध्ये गेला, म्हणजे आता तुम्ही मल्टी डायमेन्शनली पुअर झालेला आहात. इथं बघा, इथं आपण लो म्हटलंय, इथं काही जास्त प्रॉब्लेम नाही. इथं तुम्ही व्हलनरेबल झाला म्हणजे आता कड्यावर आला, तुम्ही पडणार आहे.
पडले काऊन नाही, कड्यावर आहे फक्त. इथे तुम्ही खड्ड्यात पडले ऍक्च्युली, म्हणजे 33% ते 50% तुम्ही खड्ड्यात पडले, तुम्ही वंचित झालात. आणि तुम्ही नुसते पडले नाही खड्ड्यामध्ये, तुम्ही डायरेक्ट ऋतूनच बसले, म्हणजे मल्टी डायमेन्शनल मध्ये एकदम वर्स्ट कॅटेगरी, तुमच्या 50% पेक्षा जास्त सिव्हिअरली डिप्रायव्ह. लक्षात घ्या, सिव्हिअरली डिप्रायव्ह, एकदम खड्ड्यात गेले तुम्ही. हे लक्षात घ्या कसं आहे. 0 ते 20, 20 ते 33%, 33% ते 50%, असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर लक्षात ठेवलं सिंपल आहे. आणि ट्रिक काय, तर 33% आपल्याला माहिती की आपण जनरली सगळीकडे 1/3 ट्रिक लावतो. असं ट्रिक तुम्ही काहीतरी करू शकता, राईट. हे झालं एमपीआयची. आता आपण एकदम लेक्चरच्या शेवटच्या स्लॉट मध्ये येतो, म्हणजे एमपीआयची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची कशी. तर एमपीआयचा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. एमपीआय इज इक्वल टू एच इंटू ए. एच म्हणजे काय मित्रांनो, एच म्हणजे हेड काउंट रेशो, म्हणजे दारिद्र्य खाली असलेल्या लोकांचं प्रमाण. थोडक्यामध्ये बीपीएल मध्ये असणाऱ्या लोकांचं प्रमाण आपण त्याला म्हणतो हेड काउंट रेशो. येते लक्षात. बहुआयामी गरिबीमध्ये असलेल्या लोकांचं प्रमाण म्हणजे काय, तर तुमचं हेड काउंट रेशो. आणि ए म्हणजे काय, दारिद्र्याची तीव्रता. म्हणजे काय, तर इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी असं आपण त्याला म्हणतो. सिंपल भाषेमध्ये गरीब व्यक्तींना भोगाव्या लागणाऱ्या वंचनांची सरासरी तीव्रता, म्हणजे ऍव्हरेज इंटेन्सिटी ऑफ द डिप्रायव्हेशन ऑफ दी पोअर पीपल, सिंपल भाषेमध्ये, राईट. आणि मग त्याला हे दोघांचं व्हॅल्यू मल्टिप्लाय करून एच इंटू ए करून कॅल्क्युलेट करून तुमचं एमपीआय त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे. आता लास्ट पार्ट असं की तुम्हाला मी सांगितलं होतं की युएनडीपीचा जो एमपीआय आहे ना, तो आहे लक्षात घ्या 3 डायमेन्शन, त्याच्यामध्ये 10 इंडिकेटर आहेत. त्याच्यामध्ये किती डायमेन्शन, 3 डायमेन्शन आहेत आणि 10 इंडिकेटर आहेत. आणि भारताचा जो आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये 3 डायमेन्शन 12 इंडिकेटर आहेत. तर मगाशी सांगितलं होतं. आता हे तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. आता याच्यावर प्रश्न विचारत नाहीत, म्हणजे तुम्हाला एवढं डिटेलमध्ये जाऊन विचारणार नाही. मी ऑलरेडी या ठिकाणी तुम्हाला मी हे दाखवणार आहे, कारण का तुम्हाला वर्कबुक मध्ये मिस प्लेसेस दिलेले आहेत, ब्लँक स्पेसेस, तर तुम्ही ते पाहून भरायचे. तर बघा, गरिबीचे आयाम कुठले कुठले आहेत, राईट. तुम्हाला मी सांगितलं की पहिले तुमचा बघा, पहिलं आरोग्य. आरोग्यामध्ये कुठले कुठले, पोषण आहे, बालमृत्यू. आता आकडे पाहून घ्या, तुम्हाला वर्कबुक मध्ये फील करायचे. हे तुमच्यासाठी होमवर्क असणार, हे मी शिकवणार नाही, कारण त्याच्यामध्ये शिकवण्यासारखं ऍज सच काही नाहीये, राईट. आणि याच्यावर प्रश्न पण अजून आलेला नाही. तुम्हाला प्रश्न आलाय कुठला, हा की भारताचा किती आहे आणि जगाचा किती आहे. भारताचा 12 आहेत आणि जगाचा 10 आहेत. तर जगाचे 10 कुठले, तर बघा इंडिकेटर वेगवेगळे, हे सगळे इंडिकेटर लक्षात ठेवा. ते पोषण मधल्या आकडे तुम्हाला पाहून वर्कबुक मध्ये फील करायचे आहेत. ठीक आहे. आता पुढचा एज्युकेशन वाला डायमेन्शन, त्याच्यामधले इंडिकेटर्स. ठीक आहे. तर वर्कबुक वाल्यांनी हे सगळं पाहून घ्या, पॉज करून घ्या, आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. याच्यामध्ये शिकवण्यासारखं ऍज सच काही नाही, त्या प्रत्येकाला एक वेटेज दिलेलं आहे, लक्षात ठेवा, राईट. पुढचं आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. तुम्ही पॉज करून त्या ठिकाणी ते लिहून घेऊ शकता. ठीक आहे. थोडंसं वर्क करतो हे 1/6. ठीक आहे. नंतर पुढचं बघा, पुढचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ठीक आहे. त्याचे वेगवेगळे इंडिकेटर्स, राईट. अशा गोष्टी येते लक्षात. त्याच्यानंतर पुढचं हे भारताचं किती तुम्हाला सांगितलं की 3 डायमेन्शन आणि 12 इंडिकेटर. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की 12 मध्ये 2 एक्स्ट्रा पुढे ऍड झाले, म्हणजे बघा तिकडे 10 होते ना, इकडे 2 एक्स्ट्रा ऍड पुढे झाले, ते 2 लक्षात ठेवा. ते महत्वाचं आहे. भारतामध्ये माता आरोग्य मोजलं जातं, हे याच्यावर जास्त फोकस, कारण की माता आरोग्यावर आपण चांगला फोकस करत आहोत. आणि हे युपीसीने विचारलं होतं की एक्स्ट्रा कुठले आहेत भारतामध्ये, हे तुम्हाला एमपीसी देखील विचारू शकते. अजून विचारलेलं नाही याच्यावर प्रश्न असतात. आणि अजून एक पुढे येणार तो म्हणजे बँक खातं. ठीक आहे. आता तुम्ही पॉज करून हे लिहून घ्या, म्हणजे जे काय फिलिंग द ब्लँक्स असते तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स करायचे आहेत. हा, आता बघा बँक खातं हा एक्स्ट्रा आहे. मग असं तुम्हाला माताचं आरोग्य सांगितलं, आणि या ठिकाणी बँक खातं हे ठिकाणी एक्स्ट्रा इंडिकेटर त्या ठिकाणी आहे भारताच्या बाबतीमध्ये. आणि आता एक करंट अफेअरचा एक फॅक्ट त्या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो. भारतामध्ये अत्यंत गरिबी मुक्त झालेलं भारतातलं पहिलं राज्य कुठलं, तर लक्षात घ्या केरळ. 1 नोव्हेंबर 1925 रोजी त्यांनी ही कामगिरी अचीव केलेली आहे. कारण का आपल्याला माहितीये केरळमध्ये ऑलरेडी खूप सारे काय म्हणू शकतो आपण, कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या ठिकाणी लिटरसी चांगली आहे. बाकी हे जे रेट आहेत ना मॉर्टिलिटी, ते सगळं कमी, MMR CMR IMR, राईट. अशा प्रकारचे पहिले राज्य झाले. आणि गरिबीची व्याख्या आपल्याला माहिती की जर एखादी व्यक्ती दिवसाला $3 पेक्षा जास्त पैसा कमवत असेल, ते शक्यतो गरीब नसते, राईट. मग केरळ अशा प्रकारे वेगवेगळं काय केलेलं मित्रांनो, वेगवेगळ्या स्कीम राबवून त्या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे. हे तुम्ही वाचले मग होमवर्क माझ्या म्हणून घेऊ शकता, राईट. जस्ट करंटच्या अँगल तुम्हाला सांगायचं तुम्हाला मी सांगितलं, येतं लक्षात. आता तर थोडंसं मोटिवेशन डोस देऊन टाकतो. याच्या आधी तुम्हाला मी भरपूर सारा डोस दिलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला एखाद्याचे फॅक्ट्स खूप हेवी झालेले असतील, राईट. तर आता बघा, तुम्हाला कष्टाला पर्याय नाही. आपण म्हणतो ना की
तुम्ही जर काल मी तुम्हाला काल एक्सक्यूज एक शायरी सांगितली होती, आज तुम्हाला मी मेहनतीच्या बाबतीत सांगतोय. तुम्ही म्हणतो सर एवढं फॅक्ट कशा लक्षात ठेवायचा, तर मेहनतीला पर्याय नाही बघा. आपण म्हणतो ना की जो मेहनत की राह चुनते है, राईट. तुम्ही मार्ग कशाचा निवडलाय, कष्टाचा मार्ग निवडलाय. तुम्हाला आयटी मध्ये जाता येत होतं, तुम्हाला 1 वर्षामध्ये पैसे कमावता येत होता, पण तुम्ही काय निवडलंय, जो मेहनत की राह चुनते है वही मंजिलें संवारते है, राईट. जो मेहनत की राह चुनते है वही मंजिलें संवारते है, और जो किस्मत का इंतजार करे वो अक्सर हारते है. मग तुम्ही आता कुठल्याही किस्मतचा म्हणतो ना आपण की मी आता असेल माझा हरी देईल खाटल्यावरी, तुम्ही अशी म्हण ऐकली असेल, याचा विचार करत बसू नका. तुम्हाला तुमची मेहनत स्वतः करावी लागेल, तुम्हाला स्वतःचा मार्ग स्वतः निवडावा लागेल. जोपर्यंत तुम्ही करणार नाही, म्हणजे म्हणतो ना आपण की तुम्ही नुसतं लेक्चर पाहिलं झालं असं नाही, तुम्हाला वर्कबुक स्वतः फिल करावे लागेल, त्याची रिव्हिजन करावी लागेल, त्याच्यावरची एमसीक्यू टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करावी लागेल, त्याचा रिपोर्ट अनालिसिस करून तुम्हाला अपलोड करावा लागेल. तर तुम्हाला कळेल की नेमकं काय प्रॉब्लेम आहे. असं समजू नका की तुमच्यासाठी कुणी असं एक रेडीमेड सगळ्या गोष्टी करून देईल. माझ्या पद्धतीने तुम्हाला बऱ्याच गोष्टी रेडीमेड देण्याचं काम करतोय, स्पून फिडिंग या ठिकाणी चालू आहे. पण तुम्ही कुठल्याही संधीचा विचार करू नका, नाहीतर मग त्या ठिकाणी काय होईल, तुमच्या पदरी काय होईल रे, हार येईल. त्याच्यामुळे आपल्याला हारायचं नाही, आपल्या ठिकाणी आपल्याला जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो मित्रांनो. तर एवढं आजचं प्रवचन या ठिकाणी मी थांबवतो. तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.